आदरणीय श्री शरदरावजी पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून आजच्या या मुलाखतीचं प्रयोजन आहे. गेल्या 50 वर्षात देशात, महाराष्ट्रात बरेच बदल घडले. काळ बदलला, परिस्थिती, माणसं बदलली. दोन गोष्टी मात्र अचल, अभंग आणि अपरिवर्तनीय आहेत. एक सह्याद्रीचा कडा आणि दुसरे माननीय श्री शरदरावजी पवार. खरं म्हणजे मी आता हे जे सगळं वाचून दाखवतोय त्याचा आपल्याशी काडी मात्र संबंध नाही असा चेहरा ठेवून साहेब ऐकणार आहेत, कारण त्यांना प्रशंसा ऐकायला आवडत नाही. पण आता त्यांनीच म्हटल्याप्रमाणे पर्याय नाही, त्यामुळे त्यांना आता ऐकावं लागेल. तुम्ही काही चिंता करू नका, पण तुम्ही जे बोलताय ते व्यासपीठाच्या लोकांना मीच ऐकू येते, त्याच्यामुळे मला अजिबात काळजी वाटत नाही. अलर्टनेस किती सरांचा, सतर्क किती. तर मगा त्यांनी 2 सूचना विश्वास ठाकूरांना केल्या. मी आणि गाडगीळ आम्ही एकमेकांना सांगत होतो. ते म्हणाले आवाज टिनी येतोय आणि तो घुमतोय. आणि नंतर म्हणाले की जर सिनेमा दाखवणार असाल, डॉक्युमेंटरी, तर हे दिवे काढून टाका. दॅट मेक्स हिम व्हॉट ही इज, शरद पवार. राजकारणात असूनही राजकारण्याला अजिबात न शोभणाऱ्या गोष्टी शरदरावजी सतत करत असतात. उदाहरणार्थ, राजकारण, समाजकारणात त्यांनी आयुष्यभर डिग्निटी आणि ग्रेस हे 2 गुण सांभाळलेले आहेत. सार्वजनिक जीवनातली मूल्य त्यांनी कसोशीनं पाळलेली आहेत. टीकाकारांना ते फारसे खुलासे देत नाहीत आणि मित्रांना खुलाशांची गरज नसते हे त्यांना ठाऊक आहे. सत्ता आली म्हणून अहंकार नाही आणि सत्ता गेली म्हणून अकांड तांडव नाही. कुणा बुवा, महंत आणि बाबा स्वामींच्या मागे मागे केलं नाही, परंतु इतरांच्या श्रद्धेची कुचेष्टाही केली नाही. संपत्तीचं ओंगळ प्रदर्शन केलं नाही, ते नाही, त्यांचे कुटुंबीय नाही. त्यांच्या अंगावर वाळभर सोनं कधी दिसणार नाही, परंतु व्यासपीठावर आले की व्यासपीठ उजळून निघतं. मोजकं बोलायचं आणि माहिती असल्याशिवाय तर अजिबात बोलायचं नाही, हे पथ्य शरदरावजी तंतोतंत पाळतात. आणि जेव्हा बोलतात तेव्हा दूध का दूध आणि पाणी का पाणी करतात. त्यामुळे राजकारणात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यांनी आपल्या मित्रांची, स्नेहांची कायम बूज राखलेली आहे. विरोधकांना मात्र सतत नामोहरम केलं आहे. वर्तमानपत्रीय भाषेत सांगायचं तर कात्रजचा घाट दाखवला आहे. शरदरावजी पवार आपल्या राजकीय शत्रूंना नेहमी दाखवतात, तो हा घाट, अशी कात्रजच्या घाटाची जाहिरात करावी असं महाराष्ट्र रस्ते महामंडळाने ठरवलंय, असं नुकतंच माझ्या ऐकिवात आलेलं आहे. एकच तारा समोर आणि पायतळी अंगार असा सुरेख प्रवास आहे. जिद्द, मेहनत, कष्ट, संयम, धैर्य, चिकाटी या सगळ्या गुणांचं रटणारं रसायन म्हणजे आदरणीय श्री शरदरावजी पवार आहेत. कधी कधी प्रश्न पडतो, तेंडुलकरांच्या पुस्तकाचं शीर्षक आहे, हे सर्व कोठून येतं. त्यासाठी आजची मुलाखत. मुलाखतीचं थोडक्यात स्वरूप असं आहे, सुधीर गाडगीळ मुलाखतीला सुरुवात करतील. ते 8 प्रश्न विचारतील, मग मी विचारेन, मग दत्ता विचारतील. आम्हाला तिघांना क्रिकेटचं फार कळत नाही, पण आम्हाला हे ठाऊक आहे की ते सर डॉन ब्रॅडमन बसले आहेत आणि आम्ही गल्लीचं क्रिकेट, मला तर काहीच अजिबात क्रिकेटचं येत नाही. मी यांना म्हटलं रिटायर झालं मला क्रिकेट शिकवा म्हणून, तर तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या. सुधीर. नमस्कार. कुठल्याही कार्यक्रमाची सुरेल सुरुवात व्हावी म्हणून माझ्याकडे एक 2000 सालचं पत्र आहे. ते मी अख्खं वाचत नाही आहे, कारण आज आपण ह्यांना ऐकायला उत्सुक आहात. पण भारतरत्न लता मंगेशकर यांनी 12 डिसेंबर 2000ला हे पत्र शरदरावजी पवार यांना शुभेच्छादर्शक पाठवलेलं होतं. त्यातल्या फक्त पहिले 5 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो. श्री शरद पवार हे शतकातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. अनेक राजकारणी मंडळी फक्त राजकारणात आपलं वैयक्तिक जीवन विसरून जातात, पण श्री शरद पवार यांनी राजकारणाच्या रणधुमाळीत आपलं कलासक्त मन अगदी जाणीवपूर्वक जपलेलं आहे. संगीत, साहित्य, कला या 3ही प्रांतात
ते राजकारण विसरून स्वतःला विसरून जातात. त्यामुळे त्यांच्या राजकीय जीवनाला एक कलात्मक झळाळी प्राप्त झालेली आहे. या धर्तीवर एका भारतरत्न आणि सर्वश्रेष्ठ कलावतीनं शरदरावजींना दाद दिलेली आहे, जी आपल्या सगळ्या भारतीयांच्या मनातली मनपूर्वक भावना असेल. आणि म्हणून मी नमनाला दिदींचे शब्द इथे उच्चारले. आता अमरीशनी घोषित केल्याप्रमाणे आम्ही 8-8ची एक राऊंड आणि मग पुन्हा 8-8 प्रश्नांची एक राऊंड आणि शेवटी काही मोजके व्यक्तिगत प्रश्न, असं साधारण आमचं हे स्वरूप आहे. अख्ख्या आयुष्याचा सगळा प्रवास मांडायचा आहे तर फार खोलात नाही, पण सुरुवातीच्या काही टप्प्यांवर 1-2 प्रश्न आरंभी ते विचारतो की महाविद्यालयीन काळात असल्यापासून आपण आंतरमहाविद्यालयीन जगतामध्ये सुद्धा निवडणुकांमध्ये नेतृत्व केलं. त्याच काळामध्ये हे नेतृत्व करत असताना आपल्याला राज्य आणि देश पातळीवर राजकारण करायचं आहे असं जरा तरी कुठे मनात होतं का? खरं सांगायचं म्हणजे महाविद्यालयीन कालखंडामध्ये पहिल्या 2 वर्षापर्यंत हा काही विचार माझ्या मनामध्ये नव्हता. पण मला आठवतंय की त्या सगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण पिढीच्या समोर एक आदर्श होता. आणि तो आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणांची भाषणं ऐकणं ही माझ्या तारुण्याच्या काळातल्या नव्या पिढीच्या दृष्टीनं अत्यंत आकर्षित अशी एक बाब होती. आणि त्यामुळे कधी ते पुण्याला आले आणि कुठे त्यांचं भाषण असेल तर त्या भाषणाला मी जात असे. आणि ज्या वेळेला 1 मे 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाली, शिवनेरीवर चव्हाण साहेबांनी जाऊन जी महाराष्ट्राची भूमिका मांडली त्या सोहळ्याला मी हजर होतो एक विद्यार्थी म्हणून. आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी उद्याचा महाराष्ट्र कसा उभा करायचा आणि सामान्य माणसाचं स्वप्न कसं पूर्ण करायचं यासंबंधीची आपली भूमिका मांडली होती. मला स्वतःला ती भूमिका अतिशय भावली आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला, आता यांच्या विचारांनी पुढं जायचं. आणि तिथून मी युवकांच्या चळवळीमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथपासून आत्तापर्यंत तो प्रवास, पण त्याची फारशी भूमिती. नमनाचा फक्त हा एवढा एकच भाग घेऊन आम्ही एकदम पुढच्या टप्प्याकडे वेळेच्या मर्यादित जातो. महाराष्ट्रात कृषी औद्योगिक विकास, सामाजिक समता, धर्मनिरपेक्षता, काँग्रेसच्या मध्यममार्गी विचारसरणीचा पाठपुरावा अशी उत्तमोत्तम धोरणं राबवून सुद्धा 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या आपल्यासारख्याला देश पातळीवर सर्वोच्च स्थानापर्यंत जाण्यामध्ये काय मर्यादा आल्या असाव्यात? कसं आहे की त्याच्यामध्ये देश पातळीवर काम करण्याच्यासाठी निवड पात्रता किंवा व्यक्तिगत गुण एवढे पुरेसे असत नाहीत. त्याला राजकीय शक्ती एक मोठ्या प्रमाणावर उभी करावीशी लागते. आणि ही गोष्ट मला मान्य करायची आहे. मला महाराष्ट्रातल्या जनतेनं भरभरून दिलं. नाशिककरांचा वाटा तर त्याच्यामध्ये प्रचंड होता. मला आठवतंय की एका निवडणुकीमध्ये नाशिककरांनी सगळ्या जागा मला निवडून देण्याच्या संबंधीचा विक्रम केला. हे घडलं. पण हे जरी घडलं असलं तर देशामध्ये संसदेत प्रमुखपद किंवा नेतृत्व करण्याच्यासाठी जी एक आवश्यक ती संख्या आहे, ती संख्या मी उभी करू शकलो नाही. ही गोष्ट मला मान्य करावी लागेल. एक, आणि मी काँग्रेस पक्षात वाढलो, त्या विचारांनी वाढलो. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण
यांच्या विचाराच्या संबंधीचं आकर्षण माझ्या मनामध्ये होतं आणि तो विचार आजही माझ्या मनामध्ये आहे. हे सगळं करत असलो तरी त्या विचारानं काम करत असताना काँग्रेस संघटनेमध्ये काही महत्त्वाच्या प्रश्नाच्या संबंधी स्वच्छ मतं मांडण्याच्या संबंधीची भूमिका मी सातत्यानं घेतली आणि त्याचे काही दुष्परिणाम राजकीयदृष्ट्या कदाचित सहन करावे लागले असतील, ते मला सहन करावे लागले आणि त्याच्यापासून मी बाजूला झालो. आणि त्याच वेळेला राष्ट्र पातळीवर सर्वोच्च पदावर जाण्याच्या संबंधीच्या भूमिकेचा विचार हा मी डोक्यातनं काढून टाकला, कारण ते वास्तवतेपासून दूर होता. राजकारणामध्ये निर्णय घेत असताना आपले पाय जमिनीवर ठेवून वास्तवतेचं भान ठेवून निर्णय घेण्याची भूमिका स्वीकारणं हे अधिक योग्य आहे असं मला वाटतं आणि त्या रस्त्याने मी गेलेलो आहे. आपल्यासारखा पुरोगामी विचाराची जपणूक करणारा दुसरा नेता खरोखरच नाही. अशा पुरोगामी विचाराच्या नेत्यानं काही वेळेला जातीय संघटना जातीय नेत्यांना पाठिंबा नक्कीच दिला नाही, परंतु त्यांच्या व्यासपीठावर दिसला. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेसंदर्भात कडक भाष्य आपल्याकडनं बऱ्याच पुरोगामी मंडळींना अभिप्रेत होतं, ते फारसं झालं नाही. तर आपल्याला कार्यकर्ते माणसं या सगळ्यांच्या बाबतीत त्यांच्याबरोबर जात असताना आपल्या विचारांमध्ये थोडी मुरड घालायला लागते का? नाही, असं आहे की एकंदर बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा याच्यावर या गोष्टी अवलंबून असतात. काही विचार हा आपल्याला मंजूर नसतो, पण सार्वजनिक जीवनामध्ये सुसंवाद याची अत्यंत आवश्यकता असते. आता काल मी नागपूरला होतो आणि नागपूरला नितीन गडकरींच्या 61च्या कार्यक्रमाला मी होतो. तिथं मी भाषणही केलं. तिथं भाजपचे सगळे लोक होते, अन्य पक्षात होते, रामदास आठवले होते, काँग्रेस पक्षाचे सुशीलकुमार शिंदे होते. आणि साहजिकच नागपूरला आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर असलेल्या ठिकाणी त्यांच्या सहकार्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम, त्याच्यामध्ये एक वेगळ्या विचारसरणीच्या लोकांची गर्दी होती. हे जरी खरं असलं तरी राजकीय आणि वैचारिक मतभिन्नता असली, त्यासंबंधीची आपली भूमिका वेगळी असली तरी व्यक्तिगत सलोखा, व्यक्तिगत सुसंवाद हा समाजकारणामध्ये ठेवला पाहिजे. आज अनेक प्रश्नावर पार्लमेंटमध्ये अनेक आम्ही वेगवेगळ्या विचाराचे लोक आहोत, परंतु उद्या काश्मीरचा प्रश्न निघाला तर काश्मीरचा प्रश्न निघाल्याच्या नंतर या देशाच्या हिताच्या संदर्भात जे धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे त्याच्याशी सुसंगत भूमिका त्या ठिकाणी घेणं हे गरजेचं आहे. तिथं असं म्हणून चालणार नाही की आज सरकार दुसऱ्यांचं आहे. त्या सरकारपेक्षासुद्धा काश्मीर हा या देशाचा आहे, या देशाचा भाग आहे आणि तो जतन करण्याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्या प्रकारची भूमिका मी सातत्याने घेत आलेलो आहे. 10ही बोटात हिऱ्यांच्या अंगठ्या, उंची गाड्या, त्यावर विशिष्ट प्रकारची नंबर प्लेट असं सत्ता संपत्तीचं प्रदर्शन घडवणाऱ्यांमध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी अधिक दिसते. त्याला आपलाही पक्ष अपवाद नाही. तर अशा कार्यकर्त्यांना स्पष्ट समज देण्याचा आपण प्रयत्न केलात का? आणि भाजप महाराष्ट्रात यशोशिखरावर जाण्यामध्ये या प्रदर्शन वृत्तीची तिडीक अधिक असेल असं आपल्याला वाटत नाही का? मला नाही वाटत. आणि गंमत अशी आहे की मी ज्यांच्यात काम करतो त्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामध्ये संपत्तीचं ओंगल प्रदर्शन करण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे लोक फार क्वचितच दिसतात. म्हणजे मोठ्या मोठ्या गळ्यामध्ये सोन्याच्या चाकऱ्या किंवा फाची ओटे साई सगळ्या बोटामध्ये अंगठ्या हे घालणारे लोक आमच्या भोवती दिसत नाहीत. आता समोर
बरेच लोक माझ्याबरोबर काम करणारे वर्षानुवर्ष येते. मी कदाचित त्यांना नावाने सुद्धा ओळखू शकेन, पण मी त्यांच्या गळ्यात कधीतरी मोठी सोन्याची चेन कधी बघितलेली नाही. अशा सगळ्यांच्यावर राहत मी असल्यामुळं मला कधी याच्या यातना झालेली नाही. आणि जे घालून येतात त्यांच्यापासून मी दूर राहण्याचा प्रयत्न करतो. बोलायचं असेल त्यावेळी जाहीरपणानेसुद्धा बोलतो. एक जरा थोडा वेगळ्या वर्णानं असं विचारतो की महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेले आहेत आणि आपल्या स्मरणशक्तीच्या उत्तमतेनुसार अनेकांना आपण व्यक्तिगत स्तरावरही ओळखता. तर या कानाकोपऱ्यातल्या भेटणाऱ्या माणसांमध्ये काही इरसाल नमुनेदार माणसंही तुम्हाला नक्कीच भेटलेली असतील. तर अशा 1-2 नमुनेदार माणसांची आठवण सांगा. असं फार अवघड प्रश्न आहे आणि त्याचं कारण खूप नमुनेदार भेटले का? खूप होते का लोक नमुने? कारण महाराष्ट्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचा माझा सुसंवाद असतो. आणि जरी आता 75 होऊन गेली तरी अजून डोकं शागीत आहे आणि त्यामुळं स्मरणशक्ती अजून काही संपलेली नाही. आता इथं बसून साधारणतः मी सांगू शकतो दिलीप बसलेला दिसतो आहे. तिथं बहुतेक पंडितराव आहेत का? फार वर्षांनी भेटलो. पंडितराव दिसत आहेत, तिथं विलास लोणार दिसतात, इथं रवींद्र दिसत आहेत, तिथं भगीरथ शिंदे दिसत आहेत, इथं माधुराव पवार दिसत आहेत, तिथे करंजकर दिसत आहेत, पलीकडे आमचे शेटे दिसत आहेत, पलीकडे शेलार दिसत आहेत. हा बहुतेक अविनाश दिसतो आहे. अविनाश येतं ना रंग. तर साधारणतः भेटो ना भेटो पाठीमागे अंबादास दिसतो आहे. तर अनेकांची म्हणजे या सगळ्या लोकांनी मला जीवापाड प्रेम दिलं. आम्ही सगळेजण एकत्रपणानं अनेक क्षेत्रात काम करत चाललो. नंतर कोण वेगळ्या पक्षात गेलो, कुठे गेलो, पण व्यक्तिगत सलोखा हा कायम ठेवलेला आहे. आणि त्यामुळं हे लोक लक्षात राहतात, लक्षात राहिलेही पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या राज्यात प्रत्येक भागाचं काही वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही सांगता की तिथले लोक त्यांचं काय सांगायचं, आता कोणाचं सांगायचं मला मोठं अवघड आहे. आता समजा मधु मंगेश कर्णिक समोर बसले. कधी मला कंटाळा आला, थोडा वेळ असला तर मी त्यांच्या भागात जातो. त्यांच्या भागात का जातो? रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या ठिकाणी काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. साधारणतः त्या सगळ्या परिसराचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणतः 16-18 वर्षाचा मुलगा झाला की तो पुण्याला किंवा मुंबईला जातो आणि 60च्या पुढचे जे लोक असतात ते तिथे राहतात. आता बाकी राहतात नाही असं नाही. आणि ही सगळी 60च्या पुढची जी मंडळी असतात ती अत्यंत तीक्ष्ण बुद्धीची, सगळ्या जगात काय चाललेलं याची अखंड चर्चा करणारी आणि सगळ्या जगाच्या चुका काढण्याच्या संबंधीचं वैशिष्ट्य असणार. आता उदाहरण सांगायचं झालं तर एक दिवशी मी वेंगुर्ल्याला होतो. वेंगुर्ल्याला एक बंगला फार छान आहे समुद्राच्या कडेला. तिन्ही बाजूनी पाणी, डोंगर आहे, त्या डोंगरावर बंगला आहे. मला तो आवडतो, PWDचा बंगला. मी तिथे जाऊन राहतो कधी कधी. आणि गेल्याच्या नंतर सकाळी उठल्यावर खाली समुद्रात फिरायला जायला सुद्धा चांगली जागा आहे. एक दिवशी असाच मी मुक्काम केला. मंत्री होतो तेव्हा. माझ्याबरोबर आणखी 2-3 मंत्री होते. एक तुम्हाला माहीत असेल कदाचित, एक नानासाहेब सपकाळ म्हणून मंत्री होते. मी शेती मंत्री होतो, ते माझे राज्यमंत्री होते. आणखीन एक मंत्री होते, त्यांचं नाव अली हजरत मामदानी, हे उपमंत्री होते. असे आम्ही सगळेजण तिथं गेलो होतो एका कार्यक्रमाला. कार्यक्रम संपला, मी त्या बंगल्यावर राहिलो. सकाळी 7 वाजता उठून हे झोपले होते. मी आपलं शर्ट पायजामा घातला आणि म्हणलं जाऊन समुद्रात फिरायला जाऊया. एक सगळं आमच्या कोकणी वडीलधाऱ्या लोकांचा ग्रुप बसला होता. त्यांच्यात चर्चा चालू होती. माझ्या कानावर काही ते आलं. एक जण दुसऱ्या म्हणतो, कळणार का रे तुला, आपल्या गावात 3.5 मंत्री आले. 3.5 मंत्री म्हणून मी जरा माझा वेग कमी केला. म्हणजे काय म्हणतात? हो म्हणले, तो शरद पवार म्हणून कोणी आहे, तो सपकाळ म्हणून कोण आहे,
तो अली हसन ममदानी म्हणून कोण आहे आणि आणखीन एक जण होते. म्हणजे हे तिघंजणं मंत्री आणि अली हसन उपमंत्री, त्यामुळे तो अर्धा, त्यामुळे 3.5. मग ते दुसरा त्यांना विचारतो की काही आपल्या कोकणासाठी काही योजना आणली का? अरे जळलं मेलं, हे काँग्रेसवाले कसली योजना आणणार? मग केलं काय त्यांनी? युसुफ कोंबडीवाल्याच्या खुराड्यातले 3 कोंबड्यावरचं फस्त झालं, बाकी काही आम्हाला पडतात पडलं. आता हे सहजपणानं बोलणारे मधु मंगेश कर्णिक साहेब, आपली माफी मागून सांगतो, हे असं सगळं हे तुमच्याकडूनच बघायला मिळतं, दुसरं कुठं मिळत नाही. तर अशा प्रत्येक ठिकाणच्या माणसांचा मला अनुभव आलेला आहे अनेक वर्ष. कारण मी सातत्याने जातो. आता म्हणजे आता काही गोष्टीचं बोलणं येत नाही, पण पुण्यामधलं चित्र वेगळं असेल, सोलापूरचं चित्र वेगळं असेल, सातारचं चित्र वेगळं असेल. जो सातारा आणि सांगली याच्यातला जो दुष्काळी भाग आहे, तिथल्या लोकांची स्थिती आणखीन वेगळी आहे. ते लोक मोठे गमतीचे आहेत. म्हणजे तिथं दुष्काळ आहे. आटपाडी नावाचा तालुका तुम्हाला माहीत असेल, सगळ्यात मोठा दुष्काळी तालुका, आणि त्या तालुक्यात लोक फोन भरण्याच्यासाठी कुठेही गेतात. चालू आहे का? ऐकू येत आहे? तर आज त्या भागामध्ये आपण गेलो तर तिथले 50% लोक महाराष्ट्राच्या किंवा आपल्या भागाच्या बाहेर गेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, जी क्षेत्र आपल्याला माहीतच नाही. आता उदाहरणार्थ त्यांच्यातला एक मोठा वर्ग, त्यांना म्हणतात गलाई कामगार. गलाई म्हणजे सोनं जे असतं ते सोनं शुद्ध करून देण्याचं काम करणारे, रिफायनरी चालवणारे. म्हणजे आपल्याकडे जुने दागिने असतात, ते दागिने आपण मोडतो, त्यातलं सोनं काढून घेतो, कधी कधी घरी असं केलं जातं. तर हे काम करण्याची जबाबदारी हे सगळे लोक करतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की श्रीलंका, नेपाळ आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या राज्यामध्ये सोनं गळण्याचं काम त्या भागातले लोक करतात. 1 लाखाच्या पेक्षा जास्त लोक हे काम करतात. मद्रासला जर मी गेलो किंवा कोइंबतूरला गेलो, विमानातनं खाली उतरलं तर लुंगी गुंडाळलेले, उत्तम तामिळ आणि मल्याळ बोलणारे, पण एकदम बाहेर गेलो विमानतळाच्या की राम साहेब म्हणले की कळते चित्राराव फाफेकडचे, आपल्या भागातलंच असलं पाहिजे. त्याला विचारलं काय करतो? सोनं गाळतो. आणि अशी लाखांनी माणसं त्या ठिकाणी काम करतात. हे त्या भागाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं त्या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कदाचित तुमच्यातल्या काही लोकांना माहीत असेल, या देशातली पहिली सर्कस ही तिथल्या लोकांनी काढली. त्यांचं नाव परशुराम माळी आणि दुसरे ग्रस्त होते कार्लेकर म्हणून. आणि त्या सर्कसीत उड्या मारणारे, काम करणारे, वाघाशी खेळणारे, हत्तीशी खेळणारे, हे सगळे त्या भागातले लोक. एक दिवशी दिल्लीला त्यातली सर्कस आली, मला त्यांनी बोलवलं आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही सगळे सर्कसीत कसे मराठी माणसं या भागातले? त्यांनी सांगितलं कायमचा दुष्काळ 5वीला फुटलेला आहे, कोणाच्या पुढं हात फसवायचा नाही, उड्या मारून जर फोड भरता असेल तर उड्या मारून फोड भरू, ते काम आम्ही करतो. हे त्या भागातलं वैशिष्ट्य. आता तुमचं बघा, नाशिक, आज तुम्ही सिन्नर आणि जवळच्या भागातलं मुंबई शहरामध्ये रेल्वे स्टेशनवर उतरलात, लाल डगलेवाले सामान उतरण्याच्यासाठी घेतले तर हमखास ते नाशिकचं असेल, सिन्नर किंवा या भागातलाच असेल आणि इथलंच. म्हणजे काय काय वर्ग असे आहेत. आता मुंबईतले डबेवाले, की फार त्या इंग्लंडमध्ये सुद्धा त्या डबेवाल्यांची चर्चा झाली. हे सगळे डबेवाले नाशिक जिल्ह्यात. आणि नेमकं त्यांना कळते की कोणता डबा कोणत्या ऑफिसला पोचवायचा आणि कोणत्या ऑफिसचा डबा पुन्हा कोणत्या घरी पोचवायचा.
हे वैशिष्ट्य फक्त हा सिन्नर आणि या परिसरातल्या काही विशिष्ट समाजातल्या लोकांच्याकडेच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ते त्या भागाचं वैशिष्ट्य आहे. आता कसमा पट्टा, त्याच्यावर मी जास्त काही सांगत नाही, कारण इथं जरा जास्त देत आहेत आणि या निवडणुकीत मला बराच फटका बसलेला आहे, त्यामुळे मी जास्त काही पण त्याच्याबद्दलचं सांगता येईल. असं राज्यातल्या प्रत्येक भागाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. मग ते विदर्भातलं असेल, मग ते चंद्रपूर आणि गडचिरोली इथलं असेल, मग ते मराठवाड्यातलं असेल, मग ते सातारमधलं असेल. ही सगळी माणसं कर्तृत्ववान माणसं आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव त्यांनी वाढवलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवून आपला संसार सन्मानानं चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आणि या सगळ्या लोकांच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये अतिशय प्रेम आहे. मला ही माझी माणसं वाटतात आणि माझी माणसं ही आहेत की ही स्वाभिमानानं आणि सन्मानानं जगतात. आणि म्हणून या सगळ्या घटकांशी मी अत्यंत बारकाईनं संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. वा, आपण BCCI सारख्या आणि अन्य क्रिकेटच्या वेगवेगळ्या क्लब संघटनांमध्येही रस घेत असता. अशा ठिकाणी प्रशासकीय कौशल्य, आर्थिक नियोजन आणि व्यावसायिक शिस्त ही आपल्यासारख्या जाणत्या नेत्यांमुळे आलेली आहे. पण त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या क्षेत्रात अतिरिक्त पैसा आल्यामुळे अनेक गैरप्रकार पण झाल्याचा आम्ही वाचत असतो. आपण याकडे कसे बघता? दोन गोष्टी आहेत. मी फक्त क्रिकेटकडे बघतो असं नाही. मी या देशाच्या कबड्डी संघटनेचे 20 वर्ष अध्यक्ष होतो. या देशातल्या खो खो संघटनेचा मी 20-25 वर्ष अध्यक्ष होतो. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा गेले 30 वर्ष मी अध्यक्ष आहे. या सगळ्या खेळांना सुद्धा माझा कुठं नकून, मी आजच विनायकरावांनी सांगितलं की इथं खो खोच्या स्पर्धा आहेत आणि खो खोच्या स्पर्धा बघायला मी गेलो होतो. तर लहान मुलं होती आणि मला अतिशय आनंद झाला की अतिशय उत्तम खेळणारी जी मुलं होती त्यातली 2 मुलं ज्यांना पहिलं पारितोषिक मिळालं. एक, आता ती शाळा कोणची माहिती नाही, पण जीवा पांडू गावीत हे जी शाळा चालवतं त्या शाळेतला एक आदिवासी मुलगा होता या जिल्ह्यातला. आणि दुसरा समोर दिलीप पाटील बसले, त्यांच्या मतदारसंघातला ज्याला पहिलं पारितोषिक मिळालं तिथला एक मुलगा होता. आता या सगळ्या खेळातल्या लोकांना मी मनापासून मदत करत असतो, कारण हे भारतीय खेळ आहेत, हे जपले पाहिजे. क्रिकेट येस, त्याच्याबद्दलची मला असतं 2 कारणं आहेत. एक असं आहे की म्हणजे आता एक कारण नाजूक आहे, कारण माझी बायको, तिचे वडील क्रिकेटचे टेस्ट प्लेयर होते. ते हयात नाहीत, पण विजय मर्चंट, विजय हजारे यांच्या टीममध्ये ते भारताचे खेळाडू म्हणून ओपनिंग बॉलर म्हणून खेळत होते. ते आणि त्यामुळे साहजिकच क्रिकेटशी माझा संबंध तिकडून आला. आणि असं आहे की तिकडून संबंध आल्याच्या नंतर ती काळजी घ्यावी लागते. दादांचा जो गृहस्थ महिन्यातले 25 दिवस बाहेर असतो, तो 5 दिवस घरी आल्यानंतर गृहसौख्य त्याला लावायचं असेल तर काय म्हणेल त्याला हो म्हणायचं असतं. आणि त्यामुळं त्याच्यातून क्रिकेटची सुरुवात झाली. आणि एक आहे की मला कामात आवडते की क्रिकेटमध्ये मी अनेक गोष्टी बघितल्या, वाढवल्या. पण मी महाराष्ट्राचा म्हणजे मुंबईच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो, देशाचा होतो, जगाचा होतो. पण मी एक सत्य पाळलं, खेळाडू आणि खेळाडूंच्यासाठी सुविधा हे काम माझं आहे. आणि कोण खेळाडू निवडायचा, कोणाला कॅप्टन करायचं हे काम माझं नाही, त्यातल्या जाणकारांचं आहे. आणि म्हणून खेळासंबंधीचे निर्णय घेणारे लोक मी वेगळे नेमले. आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा देण्याच्यासाठी जी कामं खेळाडूंना जमत नाहीत त्याच्यामध्ये मी लक्ष केंद्रित केलं. आणि मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की मी जेव्हा अध्यक्ष क्रिकेटचा मुंबईचा झालो तेव्हा 6 कोटी रुपयाचं कर्ज होतं. मी आता परवा अध्यक्षपद सोडलं त्यावेळेला 95 कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत आणि 300 कोटी रुपयाचं स्टेडियम बांधलं. आणि मुंबईमध्ये 2 उत्तम क्लब साधारणतः 125-125 कोटीचे बांधले. आणि ही सगळी प्रॉपर्टी मुंबई क्रिकेटच्या मालकीची करून त्यातनं मी आता बाहेर पडलेलो आहे. पण त्याच्यात आणखीन एक कारण आहे की IPL किंवा हे सगळे सामने आम्ही सुरू केले
आणि तुम्ही म्हणता त्याच्यात पैसे आले, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याला एक कारण आहे. एक दिवशी मी कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला भाऊसाहेब निंबाळकर नावाचे एक क्रिकेटचे अतिशय मोठे खेळाडू होते, वारले आत्ता. भाऊसाहेबांचं वैशिष्ट्य असं, जगातला उत्तम क्रिकेटियर डॉन ब्रॅडमननी पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये 435 धावा काढल्या होत्या. एवढ्या धावा कोणी काढल्या नव्हत्या. भाऊसाहेब निंबाळकर पहिल्या दर्जाच्या एका मॅचला खेळत असताना, ती मॅच गुजरातमध्ये होती, त्या मॅचमध्ये त्यांनी 432 रन काढले. म्हणजे ब्रॅडमनच्या पेक्षा 3 रन फक्त त्यांचे कमी होते. लंचला जो विश्रांतीला सामना थांबला आणि नंतर पुन्हा खेळणार होते, पण दुसरा सामना भाऊसाहेब आऊट होत नाही म्हणून मैदान सोडून पळून गेला. आणि तो पळून गेला, त्यामुळे भाऊसाहेबांना ब्रॅडमनचं रेकॉर्ड तोडता आलं नाही. हे भारताच्या दृष्टीनं अतिशय दुःखद गोष्ट होती. एक दिवशी मी कोल्हापूरला गेलो. भाऊसाहेब सकाळी सर्किट हाऊसला आले, अतिशय खिन्न वगैरे असे होते. म्हणजे काय भाऊसाहेब, काही तब्येत बरी नाही का? नाही म्हणले ठीक आहे. म्हणजे काय चाललं आहे तुमचं? काय नाही म्हणले, आता माझ्या घरात माझी फक्त सून नोकरी करते कलेक्टर ऑफिसमध्ये. मला आता कुठे जायचं असलं तर तिच्याकडनं पैसे मागायला लागतात. मला फार लाज वाटते म्हणजे सुनेकडनं पैसे मागायला. असा विचार केला की ब्रॅडमनचं रेकॉर्ड ज्याला तोडण्याच्या संबंधीची कुवत होती, त्या खेळाडूची ही अवस्था. आम्ही ही इंडियन क्रिकेट लीग सुरू केली, त्याच्यात पैसे मिळाले. पैसे मिळाल्याच्या नंतर भाऊसाहेब निंबाळकरांच्या असं की या देशात जे लोक टेस्ट खेळले, रणजी ट्रॉफी खेळले आणि 15 मॅचेसच्या पेक्षा जास्त खेळले, त्यांना 50,000 रुपये महिना पेन्शन ही आम्ही आजन्म सुरू केली. आणि अशा खेळाडूंना वयाच्या 50 वर्षाच्या नंतर ते आणि त्यांची पत्नी यांना वैद्यकीय सेवा क्रिकेट बोर्डाच्या खर्चातून पूर्ण देण्याची व्यवस्था केली. आज 7 देशामध्ये ही नवीन मुलं इतकी मोठ्या प्रकारात येत आहेत. आता IPLचे सामने झाले, निम्मे खेळाडू नवीन आहेत, कोणाला माहीत नव्हतं. ही सगळी खेळाडूंची एक प्रचंड संख्या जिल्ह्यातनं तयार व्हायला लागलेली आहे. त्याचं कारण, त्यातलं अर्थकारण आम्ही सांभाळलं. त्याला उत्तम प्रकारच्या सुविधा दिल्या, जुन्या खेळाडूंना प्रतिष्ठा दिली, त्यांना सन्मान दिला. आणि त्यामुळं आज या ठिकाणी आले, पैसे आले. 2 ठिकाणी चुका काही लोकांनी केल्याचं कळलं, आम्ही त्याच्यावर खटला भरला, त्यांना अटक केली आणि त्यांच्यावरची केस आज चालू आहे. कुणी 2 माणसं चुकली असतील, 2 खेळाडू चुकले असतील, मनुष्य चुकतो, पण याचा अर्थ बाकीच्या 98 लोकांनासुद्धा आपण त्याच दृष्टीनं बघणं योग्य नाही. आणि म्हणून क्रिकेटमध्ये जरी पैसा आला तर त्या पैशाचा आम्ही सदुपयोग केला. इतर खेळांना मदत करण्याच्यासाठी भारतीय क्रिकेट संघानं 50 कोटी रुपये केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याकडे आम्ही दिले आणि त्यांना सांगितलं की या व्याजातून कुस्ती, कबड्डी, खो खो या सगळे असे भारतीय खेळ आहेत, त्यातल्या चांगल्या खेळाडूंना अडचणीच्या काळात तुम्ही पेन्शन किंवा काही मदत सुरू करा. आणि त्या दृष्टीनं आम्ही त्याच्यात पावलं टाकलेली. धन्यवाद. पुढच्या टप्प्यावर पुन्हा भेटूच. आता अमरीश. सर, तुमच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीतला सगळ्यात आव्हानात्मक आणि बिकट असा काळ कोणता होता? चॅलेंजिंग आणि डिफिकल्ट. हां, अशी संकटं काही आलेली होती. म्हणजे आता भूकंप झाला लातूरचा, 8,000 लोक मृत्युमुखी पडले, 1,00,000 घरं पडली. मला आठवतं आहे की त्या दिवशी मी पहाटे 3 वाजेपर्यंत जागा होतो, मुख्यमंत्री होतो. आणि त्याचं कारण गणपती विसर्जनाचा दिवस होता. आणि गणपती विसर्जनाला महाराष्ट्रात काही गावाची आहेत की तिथं शेवटचा गणपती जोपर्यंत विसर्जित होत नाही तोपर्यंत सतर्क राहावं लागतं. आणि त्या दिवशी परभणीला काहीतरी झालं गणपतीच्या
ही मिरवणूक पुढं का ती मिरवणूक पुढं याच्यातून. आणि त्यामुळे मी सतत तिथल्या कलेक्टर आणि एस पीशी बोलत होतो. काय झालं, रिपोर्ट घेत होतो. 4 वाजता मला समजलं की परभणीचा गणपती विसर्जित झाला. मी झोपायला गेलो. झोपायला गेल्याच्या नंतर माझ्या घराची दारं अशी वाजली, खिडक्या वाजल्या एकदम. तर माझ्या लक्षात आलं हा काहीतरी धक्का दिसतो, बहुतेक भूकंप असेल. लगेच मी फोन उचलला. इमर्जन्सी फोन असतो मुख्यमंत्र्याच्या बेडरूममध्ये, कुठेही कॉन्टॅक्ट करता येतं. त्याचा कॉन्टॅक्ट केलं मी कोयनेला. मला वाटलं कोयनेला महाराष्ट्रात भूकंप कुठं होणार, कोयनेला धक्के नेहमीच बसतात, आजही बसतात. तिथं गेलं ते म्हणजे इथं नाही. मला इपी सेंटर कुठं आहे, त्यांनी सांगितलं किल्लारी, लातूरजवळ. मग मी झोप सोडून दिली आणि स्टाफला उठवलं, म्हणजे विमान तयार करा, आपल्याला सकाळी 7च्या आत लातूरला पोचायचं. आणि 6:45 वाजता मी लातूरला पोचलो. आणि पोचून विमानतळावरनं एक एक गावात जायला लागलो तर प्रेतं पडली, माणसं जखमी झाली, रक्त वाहते, घरं पडलीत. हजारोच्या संख्येनं हे ठिकठिकाणी बघायला मिळते. आणि नंतर आढावा घेतल्याच्या नंतर कळलं की 8,000च्या पेक्षा जास्त माणसं मृत्युमुखी पडली. आता त्या लोकांचं अंत्यविधी करायला सुद्धा अडचण होती. धो पाऊस सुरू झाला. आजूबाजूच्या 7-8 जिल्ह्यातल्या कलेक्टरना फोन केला की तुमच्याकडे असतील नसतील तेवढे सरपण म्हणजे जळण्यासाठी ते अनेक ट्रक भरून इथं आणा, म्हणजे त्यांचा अंत्यविधी करायला लागणारी लाकडं आणि त्याची व्यवस्था. बाकीची तुमच्या जिल्ह्यात असतील आणि जे येऊ शकतील जेवढे सगळे डॉक्टर, सगळ्या टॅक्सीज ह्या ॲक्वायर करा आणि औषध, बँडेज हे सगळं घेऊन डॉक्टर्स या ठिकाणी बोलवा. तिसरं, तुमच्याकडे जेवढी हॉटेल्स असतील आणि त्या हॉटेल्समधनं एक साधारणतः 30-35 हजार लोकांचं सकाळ संध्याकाळचं जेवण पुढचे 10 दिवस ते सप्लाय करू शकतील. बिलं मी नंतर देईन, पण त्या भोजनाची व्यवस्था करा. आणि पाऊस पडतो आहे, पावसात हे लोक आहेत, घरं पडलेली आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या पत्रे जे घराच्या ह्याच्यावर टाकतो ना आपण आयर्न शीट, ते पत्रे असतील तेवढे गोळा करा, वासे गोळा करा आणि टेम्पररी आपण या ठिकाणी शेल्टर करू. आणि हे काम आम्ही 24 तासात पूर्ण केलं. आणि त्यानंतर 10व्या दिवशी कायमची घरं बांधण्याच्या संबंधीचा कार्यक्रमाला सुरुवात केली. हे फार मोठं आव्हान होतं. राज्यातल्या एखाद्या जिल्ह्यामध्ये, 2 जिल्ह्यामध्ये 8,000 माणसं एका वेळेला मृत्युमुखी पडतात. ती कुटुंब सावरणं ही गोष्ट सोपी नव्हती. मी जवळपास 1 वर्षभर त्या गावात सातत्यानं जात होतो आणि त्यांना एक प्रकारचा दिलासा द्यायचा प्रयत्न करत होतो. त्यांना एक प्रकारचं मनोधैर्य वाढवण्याच्यासाठी ज्यांची मदत करता येईल. आता उदाहरणार्थ तुमच्या क्षेत्रात आपलं आगाशे काय मोहन घाशीराम कसवा, तर मोहन आगाशे हा मानस उपचाराच्या संबंधीचा डॉक्टर आहे. मोहनला सांगितले की तुझे असले जेवढे डॉक्टर असतील महाराष्ट्रातले गोळा कर आणि तिथं आण, आणि ज्यांच्या कुटुंबात 2-3 माणसं गेलेली आहेत त्या लोकांना बळ दे. असे वेगवेगळ्या लोकांना आणून त्या कामाला आम्ही त्या ठिकाणी लावलं. आणि 1 वर्षाच्या आत लातूर आणि किल्लारीचं पुनर्वसन झालं. युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड बँकेने तिथून पाहणी केली आणि वर्ल्ड बँकेनं मला न्यूयॉर्कला बोलवलं, वॉशिंग्टनला, आणि त्या ठिकाणी बोलून संकट आल्याच्या नंतर त्या संकटाचा सामना कसा करायचा यासंबंधीचं मार्गदर्शन तिथं बसलेले युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड बँकेतले सगळ्या देशांचे प्रतिनिधी होते. त्यांच्यासोबत बोलायला सांगितलं. माझ्या मते हे करू शकलो ते मी एकटा करू शकलो नाही. महाराष्ट्रातली प्रशासन यंत्रणा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या माणसांनी त्या संकटाला मदत करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. त्यामुळे हे करू शकलं. आव्हान होतं, पण त्या आव्हानाला आम्ही तोंड देऊ शकलो. आणि असंच दुसरा प्रसंग मुंबईमध्ये. मी मुख्यमंत्री म्हणून परत आलो 6 डिसेंबरला, बहुतेक 93 असेल.
आणि 12 डिसेंबरला माझ्या ऑफिसच्या शेजारी बॉम्ब पडला एअर इंडियाच्या बिल्डिंगमध्ये. तो पडल्याच्या नंतर मी ताबडतोब पोलीस कमिशनरला कॉन्टॅक्ट केला, काय प्रकार आहे. ते म्हणजे काहीतरी बॉम्ब पडलेला. मी बघायला येतो. ते म्हणजे येऊ नका तुम्ही, आणखीन काही ठिकाणी बॉम्ब झाले. मी येणार. मी गेलो तिथं. मी त्याच्या आधी संरक्षण मंत्री होतो, त्यामुळं बॉम्ब निर्मिती आणि याचं जे त्या कारखान्यात मी गेलो होतो अनेकदा. संरक्षण मंत्र्याच्या अंडरच ते असतात. ते बघितलं, माझ्या लक्षात आलं की इथं RGX नावाचं एक रसायन वापरलं. आणि RGX आपल्या देशामध्ये फक्त पुण्याला खडकी, त्या खडकीच्या ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये बनतं. आणि दुसरा RGXचा कारखाना हा कराचीला आहे. मी ऑफिसमध्ये येऊन पुण्याच्या त्या कारखान्याला विचारलं की तुमच्याकडे काय RGXचा स्टॉक होता का. त्यांनी सांगितलं गेले 2 वर्ष आमचं प्रोडक्शन बंद आहे, आमच्याकडे स्टॉक नाही. याचा अर्थ हे कराचीवरून आले माझ्या डोक्यात शिरलं. आणि त्या सगळ्या जे काही स्फोट झाले, 10 स्फोट झाले, 11 स्फोट झाले. आणि त्याच्यातनं नेमके स्फोट कुठं झाले, सिद्धिविनायकाचं मंदिर, स्टॉक एक्सचेंज, जिथं साधारणतः हिंदू लोकवस्ती आहे किंवा हिंदूंची श्रद्धा केंद्र आहेत, त्याच्याजवळ हे सगळे स्फोट झाले. याचा अर्थ स्वच्छ हा होता की हिंदू मुस्लिमांच्यात संघर्ष वाढवण्याचं डिझाईन याच्यामध्ये होतं, हे माझ्या ध्यानात आलं. मी सरळ रेडिओच्या स्टेशन काय टेलिव्हिजनवर गेलो आणि सांगितलं असं असं घडलेलं आहे, 300 लोक मृत्युमुखी पडलेत, आपण ते सावरू. आणि सांगताना मी सांगितलं 11 ठिकाणी बॉम्ब पडले होते, मी 12 ठिकाणं सांगितली. आणि 12 सांगत असताना जसं मी स्टॉक एक्सचेंज सांगितलं, एअर इंडियाची बिल्डिंग सांगितली, तसं मोहम्मद अली रोडचाही उल्लेख केला. तिथं बॉम्ब पडलेला नव्हता, पण मी तोचा उल्लेख मुद्दाम केला. त्याचा परिणाम असा झाला की हिंदू एरियामध्ये संदेश असा गेला की नुसतं हिंदूंच्या भागातच बॉम्ब पडले नाहीत, तर मोहम्मद अली या मुस्लिम एरियातसुद्धा बॉम्ब पडले. बॉम्ब काय तिथल्या लोकांनी टाकलेले नव्हते, ते पाकिस्तानचं एक कट होतं, हे आमच्या ध्यानात आलं होतं. पण मोहम्मद अलीचा आम्ही उल्लेख त्या ठिकाणी केला, त्यामुळे नंतर होणारी दंगल टळली. शुक्रवारी हे बॉम्ब पडले. सोमवारी मुंबईमध्ये 100% अटेंडन्स, शाळा, कॉलेज, सरकारी ऑफिस, कारखाने सगळीकडे होते. जगातले लोक कॅमेरा घेऊन मुंबईची परिस्थिती बघायला आले. आणि ती बघितल्याच्या नंतर त्यांना बॉम्बे नॉर्मल दिसली आणि धक्का बसला. हे कसं होतं. तर संकटं येतात, अशी येतात, पण त्या संकटात लोकांचा सहभाग असला तर आपण त्याच्या मात करू शकतो. आणि म्हणून त्यावेळेला मुंबईच्या जनतेनं भक्कमपणाची साथ दिली आणि त्यामुळे आपण मुंबई सावरू शकतो. प्रशासनाच्या खाचाखोचा समजून घेताना ॲडमिनिस्ट्रेशनच्या तुम्हाला यशवंतरावजी, वसंतराव नाईक किंवा काही सिनियर IAS ऑफिसर्स यांची त्या काळात मदत झाली का, त्याविषयी काही थोडं सांगाल का. असं की याच्यात मी शिकलोच या लोकांच्याकडनं. म्हणजे चव्हाणसाहेब काय, वसंतराव नाईक काय, ही माणसं मोठी दूरदृष्टीचे प्रशासक होते. आणि त्यांचं निरीक्षण मी जवळून केलेलं आहे. कारण मी विधानसभेमध्ये 1967 साली 50 वर्षापूर्वी पहिल्यांदा गेलो. पहिले 5 वर्ष तर मी आमदारच होतो. आणि त्यामुळे आमदार असताना माझं लक्ष या लोकांच्या एकंदर धोरणावर, निर्णयावर फार बारकाईने असायचं. आणि त्याचा लाभ मला झाला. आणि तो मी सातत्यानं लक्षात ठेवून त्या पद्धतीची मला जबाबदारी पडली तर पावलं टाकायची काळजी घेतली आणि त्याचा लाभ मला झाला. एखादा महत्त्वाचा राजकीय निर्णय घेताना तुम्ही तुमच्या डोक्यात विचार असा येतो का की या निर्णयात यशवंतरावजींनी हा निर्णय कसा घेतला असता, ही परिस्थिती यशवंतरावजींनी कशी हाताळली असती, असा विचार तुमच्या डोक्यात येतो, किंवा वसंतराव नाईक. 100%. आणि तो एक म्हणजे ते माझ्यापुढे आव्हानच होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेनं एकमताने ठराव केला, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायचं. एकमताचा ठराव. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची ऑर्डर मी त्या दिवशी संध्याकाळी काढली. आणि ती ऑर्डर काढली आणि सकाळी बातमी आली की एका जिल्ह्यामध्ये मातंग समाजाची 7 घरं जाळली आणि 5 लोकांची हत्या केली. आणि नंतर मराठवाड्यात आग लागली, अनेकांच्या हत्या केल्या गेल्या.
तिथं मी गेलो, माझ्यावर SM जोशी होते. तिथल्या तरुण मुलांनी अक्षरशः चपला फेकून मारण्यापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. मी परत गेलो मुंबईला, तो निर्णय सस्पेंड केला. मला अतिशय दुःख झालं की शिवाजी विद्यापीठाचं नाव आम्ही शिवाजी विद्यापीठ ठेवू शकतो, पुणे विद्यापीठाचं नाव महात्मा ज्योतिबा फुले ठेवू शकतो, सावित्रीबाईंचं नाव आणखीन कुठे देऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला घटना दिली, सामान्य माणसाच्यातलं स्वत्व जागं केलं, त्या व्यक्तीचं नाव दिल्याच्या नंतर त्याची आपण अंमलबजावणी करू शकत नाही, हा आपल्या दृष्टीनं घोर आपला पराभव आहे. आणि त्याच्यात यशवंतरावजींनी हा निर्णय कसा घेतला असता याचा मी विचार करत होतो. मी 2-3 वर्ष थांबलो, मराठवाड्यातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये गेलो, विद्यार्थ्यांशी बोललो, त्यांचे बाकीचे प्रश्न सोडवले आणि त्याच्यानंतर एक दिवशी पूर्ण काळजी घेऊन हा निर्णय घेतला. यशवंतरावजींनी जिथं लोकांना अप्रिय असलेला एखादा निर्णय घ्यायचा पण तो समाजाच्या हिताचा असेल त्यावेळी लोकांशी सुसंवाद ठेवला. मी विधानसभेत ठराव पास झाला, त्यामुळे लोकांशी सुसंवाद ठेवण्याची गरज नाही या विचारानं गेली, माझी चूक होती. आणि यशवंतरावांनी लोकांशी सुसंवाद ठेवला असता ही भूमिका मला सावरण्यात आली. त्या पद्धतीनं मी 3 वर्ष संपर्क साधून सुसंवाद केला आणि नंतर ते नामकरण झालं. आणि मला आनंद आहे की त्याला मराठवाड्यातल्या तरुण पिढीने मनापासून पाठिंबा दिला. आज मागे वळून पाहताना एखाद्या राजकीय किंवा प्रशासकीय निर्णयाचा पश्चाताप होतो का? तो निर्णय चुकला असं वाटतं का? एखादा कोणता निर्णय असं तर काही दिसत नाही. म्हणजे काही चुकी काही असतात, चुका नाही असं नाही, पण ज्याचा दूरगामी परिणाम होईल, लोकांच्यावर होईल असा काही निर्णय कधी माझ्याकडनं घेतला गेला नाही. काही परिणाम माझ्यावर झाले, जसं नामांतर झाल्यानंतर माझा पराभव झाला. आणि मला आठवतं आहे की विधानसभेची जी बैठक झाली आमदारांची, त्याच्यात काही आमदारांनी उठून सांगितलं मराठवाड्याचं की साहेब हा निर्णय घेतला तर आपल्याला निवडणुकीत लोक येऊन द्यायचे नाहीत. म्हणलं आता नाही येऊन दिले तर झाले, विधानसभेचा ठराव आहे, निर्णय घेणार, राज्य गेले तर चालेल, पण मी हा निर्णय बदलत नाही आणि तो निर्णय मी राबवला. मराठवाडा विद्यापीठाच्या त्या सगळ्या काळात लोकानुनय न करता ठामपणे भूमिका घेताना तुमच्या मनामध्ये कधीतरी अस्वस्थता आली असेल की आपण बरोबर आहोत नाही आहोत असा कधी विचार आला असेल त्या काळात तुम्हाला? आपण बरोबरच असं होतं त्याच म्हणजे नाही असं कधी मनात आलं नाही, पण बरोबर असताना सुद्धा निर्णयाची अंमलबजावणी घेण्याच्यासाठी जी खबरदारी आपण घ्यायला हवी ती आपण घेतली नाही, त्यामुळे ही जाळपोळ झाली हे माझ्या लक्षात आलं. आणि असा आणखीन एक निर्णय झाला, नाशिककरांनी राग मानू नये, पण इथं एक भांडण सुरू झालं. पुणे विद्यापीठाचं उत्तर महाराष्ट्राचा भाग ते विद्यापीठ कुठं करायचं? नाशिककर म्हणले नाशिकला, धुळेकर म्हणले धुळ्याला, जळगावकर म्हणले जळगावला, आणि सगळीकडची मुलं रस्त्यावर आली. निर्णय घ्यायचा होता. एक दिवशी मी ठरवलं काहीतरी करायचं. कोणाशी चर्चा नाही केली, काही मित्रांशी चर्चा केली. ते राजकारणाच्या बाहेरचे होते, शिक्षण क्षेत्रातले होते. आणि एक दिवशी कॅबिनेटचा डिसिजन घेऊन टाकला की धुळ्याला मेडिकल कॉलेज दिलं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ इथं दिलं आणि उत्तर महाराष्ट्राचं विद्यापीठ जळगावला केलं. जळगाव आणि धुळ्याला समाधान झालं. नाशिककर म्हणले काहीतरी आम्हाला खेळण्यात दिलं, आमच्या तोंडाला पानं फुसली. नाशिककर रागवलेलेच होते, पण काहीतरी मिळालं म्हणून बोलले नाही. आता नाशिककर मला सांगतात की देशामध्ये इग्नो इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी जी आहे दिल्लीची, त्यानंतर क्रमांक 2ची ओपन युनिव्हर्सिटी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकला आहे. आणि 3 लाखाच्या पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी याचा लाभ घेतात. नाशिककरांना कळलं की माझा निर्णय त्यांच्या हिताची जपून करणारा होता. जरा उशिरा कळलं. टीकाकारांना सहसा तुम्ही उत्तर देत नाही, हे तुमचं धोरण
बरोबर आहे असं आज मागे वळून पाहताना वाटतं, कारण त्यामुळे गैरसमज पुष्कळ वाढले तुम्ही उत्तर देत नसल्यामुळे. ठीक आहे, गैरसमज 2 दिवस होतो विसरून जातात. असं की कोणी टीका आपल्यावर केली, कुठं उगीच त्याला उत्तर देत बसायचं, आपलं तोंड कशाला. त्यामुळे गैरसमज तुमच्याविषयी वाढतात सर. कधी कधी होता. ते म्हणतात की यांचं नक्की काय बोललं हे कळत नाही, आणि मला त्याचा आनंद होतो. मी एखादी गोष्ट बोललो. आता कालच मला नागपूरला लोकांनी विचारलं प्रेसनी की सार्वत्रिक निवडणुका होतील का. मी म्हणलो 300पेक्षा जास्त खासदार मोदींच्या बरोबर, मध्यवर्ती निवडणुका कशा घेतील. नाही म्हणजे तुम्हीच बोलला होता मुकामुक वेळा. म्हणजे मी बोललो होतो खरं, असं कधीतरी मी बोलतो आणि महिनाभर पत्रकार त्याच्यावर लिहित बसतात, चर्चा करत बसतात. मला काही जाहिरात द्यायला लागत नाही. माझी चर्चा त्यातनं अखंड प्रकारे होत असते, तर ती झाली पाहिजे लोकांच्या चर्चा. पुढचे प्रश्न आता दत्ता घेईल. साहेब घड्याळाकडे पाहतायत आणि बराचसा आधी वेळ घेतलेला आहे, पण एक महत्त्वाचा प्रश्न, आणि नाशिकमध्ये आपण आहोत. साहेब, आपण 10 वर्ष शेतीचं खातं सांभाळलं आणि आपण आता फिल्ममध्ये पाहिलं की त्या काळात उत्पादन किती वाढलं, अनेक गोष्टी घडल्या. त्या काळातही लोकांनी काही टीका केली, पण गेले 3 वर्ष आपण असं पाहतोय की शेती आणि शेतकरी रोज अधिकाधिक अडचणीत येतोय. तर या बाबतीमध्ये या सरकारला शेतीचा प्रश्न कळत नाही असं समजायचं का, कळूनही त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे का, शेती समुदायाबद्दल काही आकस आहे यांच्या मनामध्ये, काय आपल्याला काय वाटतं या संबंधात? नाही, मी काही त्याच्यावर जास्त सांगू शकणार नाही, कारण माझा सुसंवाद या प्रश्नाशी सरकारमधल्या लोकांची नेहमी असते आणि मी त्यांना सांगत असतो हे घडलेलं योग्य नाही. आज लोकांची मागणी काय, कर्जमाफी. कर्जमाफी काय फार चांगला निर्णय असं नाही, पण कर्जमाफीचा सुद्धा फायदा होतो. हा निर्णय कसा घेतला? हा निर्णय मीच घेतला पहिल्यांदा. 71,000 कोटीचं कर्ज माफ. आणि त्यावेळेला यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये लोकांनी आत्महत्या केल्या, शेतकऱ्यांनी. त्या आत्महत्या बघून मी फार अस्वस्थ झालो आणि मी मनमोहन सिंगांना सांगितलं, प्रधानमंत्र्यांना, की त्या ठिकाणी आपण दोघांनी गेलं पाहिजे, शेतकरी कुटुंबाशी बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. शेवटी आम्ही गेलो वर्ध्याला, त्या कुटुंबातल्या लोकांना भेटलो आणि त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे आत्महत्याला अनेक कारण आहेत, पण मुख्य कारण शेतीमालाची किंमत नाही नीट मिळाली, कर्जबाजारी झाला, निसर्गाची आपत्ती आली, गारपीट झाली किंवा दुष्काळ झाला आणि त्यामुळे पीक गेलं. आणि त्यामुळं त्या माणसाला ज्या व्यक्तिगत जबाबदाऱ्या होत्या, कुठं मुलाची लग्न होती, मुलीचं लग्न होतं, शिक्षण थांबलं, त्या उद्वेगातून त्याने आत्महत्या केली हे कळलं. मंत्रिमंडळामध्ये मी परत दिल्लीला गेल्याच्या नंतर एक ठराव तयार केला की आपण धाडस करू, शेतकऱ्याच्या डोक्यावरचं सगळं कर्ज माफ करू. विरोध झाला, अर्थमंत्र्यांचा विरोध झाला, पण साधारणतः त्या सरकारमध्ये मी सांगेल आणि आग्रहानं सांगेल तर ते ऐकण्याची भूमिका असायची. आणि एक गोष्ट बरी होती की बरीचशी माणसं मंत्रिमंडळातल्या आमच्या नागरी भागातली होती आणि त्यामुळे शेतीतलं त्यांना मर्यादित ज्ञान होतं आणि त्यांचा समज असा होता की मला शेतीतलं फार ज्ञान आहे आणि त्यामुळे मी सांगतोय म्हणजे योग्य असं म्हणणारे काही लोक होते. आणि तो ठराव आम्ही पास केला, 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं. 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं. तो निर्णय घेतल्याच्या नंतर पहिल्या वर्षी आम्हाला काय जाणवलं, पीक कर्ज. आता तुमच्या नाशिक बँकेचं मी गेले काही दिवस वाचतो, पीक कर्जच मिळत नाही, काहीतरी गडबड दिसते तर माहिती नाही. तर पीक कर्ज हे सबंध देशामध्ये 86,000 कोटीचं द्यायचे. एकंदर कर्ज पुरवठा 86,000 कोटीचा होता. 60% लोकांना कर्ज मिळत नव्हते कारण ते थकबाकीदार होते. कर्ज माफी केली त्यामुळे त्यांचं खातं कोरडं झालं आणि दुसऱ्या वर्षी 86,000 कोटीच्या ऐवजी 7 लाख कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांना पीक कर्जाच्यासाठी मिळाली. आणि हा देश त्या काळात गहू आणि काही गोष्टी आयात करत होता. त्याच्या पुढच्या 2 वर्षामध्ये भारत
हा जगातला 1 नंबरचा तांदूळ एक्सपोर्ट करणारा देश झाला, जगातला 2 नंबरचा गहू एक्सपोर्ट करणारा देश झाला, जगातला 2 नंबरचा कापूस निर्यात करणारा देश झाला, जगातला 2 नंबरचा तुमची साखर निर्यात करणारा देश झाला आणि फळं आणि भाजीपाल्याच्या उत्पादनात आपण जगात पहिल्या नंबरला आलो. हे का झालं? शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं. आज शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी करायचं किंवा दुसरं त्याला किंमत चांगली द्या. शेतीमालाला चांगली किंमत मिळाली, शेतकरी म्हणणार नाही की माझं कर्ज माफ करा. तो म्हणजे मला किंमत चांगली द्या, मी तुमचा घेतलेला पैसा परत करतो. शेतकऱ्याची जात हा घेतलेला पैसा बुडवायची जात नाही, ते शेतकऱ्याच्या कुटुंबात संस्कार नाहीत आणि त्यामुळं आज हे आत्महत्या हे सगळे प्रकार होत आहेत. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असला पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी नाव सांगत नाही, पण देशाचे निर्णय घेणाऱ्या लोकांच्या पैकी एकांशी माझी चर्चा झाली आणि त्यांना मी सांगितलं की शेतीमालाच्या किमती वाढवा तुम्ही. त्यांनी मला सांगितलं की पवार साहब, आप किसानों की बात हमेशा करते हैं, देश में किसानों की आबादी कितनी है, शेतकऱ्यांची संख्या किती आहे? 18 ते 20%. ग्राहकांची संख्या किती आहे? ती ग्राहकांची संख्या जवळपास 78 ते 80%. त्या ग्रस्तांनी मला स्वच्छ सांगितलं, तुम्ही उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडत राहा, आम्ही ग्राहकांच्या हिताची जपणूक करू. तुम्ही किंमत जास्त द्या म्हणलं तर ग्राहक आहे, जो खाणार आहे तो नाराज होईल. आम्हाला त्याला नाराज करायचं नाही. आमची राजकारणातली आमचं लक्ष या खाणाऱ्या लोकांच्याकडे अधिक आहे, पिकवणाऱ्यांच्याकडे नाही. आता हा विचार निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या लोकांच्या मनात असेल तर शेतकऱ्याच्या संबंधीचे निर्णय योग्य होतील अशी अपेक्षा करणं योग्य नाही. त्यासाठी सामुदायिक शक्ती उभी करणं आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल यासाठी बाकीचे मतभेद सोडून एकत्र येणं याची आज गरज आहे आणि त्या कामाला लोकांचा पाठिंबा मिळावा असं मला मनापासून वाटतं. साहेब, अगदी योग्य उल्लेख केला की याच्यात विचारामध्येच धोरणामध्येच काहीतरी वेगळी गोष्ट आहे. जे निर्णय घ्यायला बसलेले आहेत त्यांच्या मनासमोर काहीतरी वेगळी गोष्ट आहे. आणि आपण असं पाहतो की राज्यामध्ये त्यामुळे अनेक आंदोलनं होत आहेत. एकेकाळी कुठल्याही गोष्टीसाठी वाटेल तेव्हा बारामतीत येऊन बसणारे राजू शेट्टी यांची पण भाषा त्याचमुळे बदलली असं आपल्याला वाटतं. त्यांना आता कळलं किती परिस्थिती. आता सांगितलं नाशिक म्हणले की कांदा. आता कांद्याचा काय वांदा झाला हे तुम्हाला माहिती. आज कांदा म्हणजे कांदा काढणं सुद्धा काही ठिकाणी लोकांना अवघड झाले आणि ते सोडून जे शेतकरी पिकवतात त्या नाशिक म्हणजे मी कधी असं ऐकलेलं नव्हतं की नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करतात. नाशिक आज सकाळी मला आमचे सहकारी रवींद्र पगार सांगत होतं की इतक्या ठिकाणी मी जाऊन आलो, विनायकराव सांगत होते या ठिकाणी मी जाऊन आलो. आज तुमच्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलेलं हे कधी आपण ऐकलं नव्हतं. आज इथंही लोक आत्महत्या करायला लागले. जो जिल्हा उत्तम शेती करतो, जो जिल्हा उत्तम फळबागा तयार करतो, डाळिंब असो द्राक्ष असो, जगाच्या बाजारपेठेत पाठवतो. ज्या ठिकाणी तळी खूप झालेली आहे आज त्या ठिकाणचा शेतकरीसुद्धा हतबल झालेला बघायला मिळतो आणि तो आत्महत्याच्या रस्त्याला जातो. याचा अर्थ बळीराजा स्वतःहून कधी जीव देणार नाही. नाईलाजानं त्याच्या कृतीच्या बाहेर परिस्थिती हाताबाहेर गेली तरच ती ही टोकाची भूमिका घेतो आणि म्हणून त्याच्या हिताची जपणूक करण्याची आज आवश्यकता आहे. कोणाचं काही धोरण असो आपण त्याच्या हिताच्यासाठी जागं राहिलं पाहिजे. त्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष केला पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात पूर्ण खात्री आहे. राजू शेट्टींना ते आज कळलं, मला आनंद आहे. शेती संबंधात सर अजूनही बऱ्याच गोष्टी बोलता येतील, पण आता वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण शेतीविषयक आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातला शेतकरी आता ठिकठिकाणी काही ठिकाणी आम्ही बोर्ड लावल्याचे पाहतो की पवारसाहेब आमचं चुकलं,
त्यावेळेला आम्हालाही लक्षात नाही आलं, म्हणजे राजू शेट्टींचं चुकलं असं दिसत नाही, बऱ्याच जणांचं चुकलेलं आता कळायला लागलंय. तर महाराष्ट्रातला शेतकरी जणू काही बांधावर आपली वाट पाहतो. तर आपला असं काही विचार आहे का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटावं, बोलावं आणि अधिक काहीतरी धीर आधार द्यावा? मी आता माझ्यापुरतं ठरवलेलं आहे की येत्या 15 दिवसाच्या नंतर मी चंद्रपूरपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात जाणार आहे आणि जाऊन 2-3 वर्गाशी बोलणार आहे. मी काही राजकारण करणार नाही, काही नाही. मी शेतकऱ्यांशी बोलेन, मी तरुण पिढीच्याबरोबर बसेन आणि नागरी भागातले डॉक्टर, वकील, प्राध्यापक वगैरे हा जो मतं तयार करणारा वर्ग असतो त्यांच्याशी सुद्धा बोलू इच्छितो आणि त्यांना हे सांगू इच्छितो किंवा ही स्थिती आहे, याच्यात आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हा बळीराजा जर उद्ध्वस्त झाला तर देश उद्ध्वस्त होईल. या देशाचा भुकेचा प्रश्न शेतकरी समाजाने असल्याशिवाय सुटत नाही आणि त्यामुळं त्याच्यासाठी सगळ्यांनी म्हणून हातभार लावला पाहिजे. हे एक वातावरण राज्यामध्ये तयार करावं असं मला वाटतं आणि त्या कामाला मी सुरुवात करणार आहे. मला वाटतं आजच्या मुलाखतीच्या निमित्ताने साहेबांनी हा जो विचार मांडला आहे, महाराष्ट्रासमोर एक अतिशय नवा आधार साहेबांनी समोर ठेवला आहे. साहेब, याच्या बरोबरीनंच आमच्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे. आपण आता मगाशी मधुबाईंनी उल्लेख केला, कुसुमाग्रज प्रतिष्ठान असेल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, नेहरू सेंटर असेल, रयत शिक्षण संस्था असतील आणि आपल्या नेतृत्वाखाली अजून काम करणाऱ्या शेकडो संस्था अशा आहेत. संस्था उत्तम रीतीने कशा चालवाव्यात या संबंधित एक वस्तुपाठच आपण ज्या प्रकारे संस्था चालवता त्याच्यावरून दिसतो. जसं मगाशी अमरीतजी म्हणाले की प्रशासन कसं हाताळावं असा आत्ता कुठल्याही पक्षातल्या राजकारणासमोर प्रश्न असेल तर तुमच्याशिवाय दुसरा आदर्श समोर दिसत नाही. तसंच या संस्था, महाराष्ट्रामध्ये संस्था जीवन जुन्या काळापासून आहे, तर या संस्था जीवनाचा विचार आपण ज्या रीतीने करता त्याच्याविषयी जरा बोललात तर मला वाटतं संस्था चालवणारे अनेक कार्यकर्ते समोर आहे की त्याचा आज फार उपयोग होऊ शकेल. महाराष्ट्राचं पहिल्यापासूनचं वैशिष्ट्य आहे की इथं लोकांचा सहभाग असलेल्या संस्थांची निर्मिती करणे. आज तुम्ही केरळमध्ये गेलात, शिक्षण क्षेत्र गेलं, केरळमध्ये 91 ते 92% शैक्षणिक संस्था या सरकारच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही सेकंडरी स्कूल जर बघितली तर मराठवाड्यातले काही जिल्हे सोडले तर हायस्कूल हे प्रामुख्याने स्थानिक लोकांच्या संस्था किंवा त्या भागातल्या संस्था, या शैक्षणिक संस्था लोक चालवतात आणि हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य. आता डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज, लोकमान्य टिळक आणि या लोकांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी 1920च्या आसपासच्या काळात, 1900च्या आसपास त्या काळामध्ये ज्या संस्था सुरू केली ती आजही चालू झालेली. तीच रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊसाहेब हिऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी पावलं टाकली आणि सबन या जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यातल्या मुलामुलींना शिक्षणाचे दरवाजे हे खुले करायची जी खबरदारी घेतली, अशी किंवा तिकडं पंजाबराव देशमुखांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटी काढली आणि त्याच्यात विदर्भामध्ये अनेक संस्था उभ्या केल्या किंवा मराठवाडा शिक्षण संस्था विनायकराव पाटील आणि या लोकांनी मराठवाड्यामध्ये उभ्या केल्या. अक्षरशः शेकडो हे केलेले आहेत. तुम्ही रयतचा उल्लेख केला. आज रयतमध्ये 400पेक्षा जास्त शाळा आहेत, 70पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत आणि 20,000च्या पेक्षा जास्त स्टाफ त्या ठिकाणी काम करतो आणि ह्या लोकांच्या संस्था आहेत. तिथे कॅपिटेशन फी वगैरे असले फारसे प्रकार असत नाही आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की अशा अनेक संस्थेत काम करण्याची संधी मला मिळाली. म्हणजे मी मुंबईचा नेहरू सेंटरचा अध्यक्ष आहे, चव्हाण सेंटरचा अध्यक्ष आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल मराठा मंदिर नावाची एक संस्था आहे, त्यांच्या खूप शाळा आहेत कोकणात, सोलापूर जिल्ह्यात, त्याचा मी अध्यक्ष आहे. रयत शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष आहे. बारामतीच्या मोठ्या शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष आहे. अशा अनेक संस्था मी चालवतो आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन एक आहे की संस्था ह्या नेटक्या चालवल्या पाहिजेत. तुमच्या राजकीय किंवा बाकीच्या सगळ्या अभिलेखाच्यासाठी या संस्थेचा वापर करता कामा नये आणि चांगलं काम करणारे असतील त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्या संस्था नीट चालतात त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. काही ठिकाणी चुका होतात नाही असं नाही महाराष्ट्रात, पण बहुसंख्य संस्था महाराष्ट्रातला सामान्य माणूस हा निश्चयानं चालवतो असा माझा अनुभव आहे.
सर त्याच्याबरोबरचा एक प्रश्न, परवा आपण मला वाटतं महाबळेश्वरला गेला तेव्हा भिलार गावी गेला. पुस्तकांचं गाव जे आता निर्माण केलं, भिलारला आपण खरं आधीपासून खूप काळापासून जातात, भिलारी गुरुजींचं गाव म्हणून असं म्हणून. पण ह्या वाचनाविषयी, पुस्तकाविषयी, साहित्य संस्कृतीविषयीची आपली आवड, ज्याचा उल्लेख आता मधु मंकेश कर्णिक समोर आहेत, विनायकदादा आहेत, टकले साहेब आहेत, अनेक जण जाणतात की ते आपल्यामध्ये कितीतरी सुरुवातीच्या काळापासूनच आहे. सगळेजण असं मांडतात की यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांचा तुमच्यावरचा जो पगडा राहिला त्याच्यातून तो वारसा तुम्ही नेला आणि अतिशय समर्थपणे पुढे नेला. मग अगदी गदी माडगुळकरांपासून आत्ताचे महानोर असतील, जब्बार पटेल, सगळ्या या संबंधामध्ये तुमचे जिव्हाळ्याचे, आस्थेचे संबंध राहिले. आणि तुम्ही राजकारण सांभाळत असताना त्यांना मदत करण्याचं, आधार देण्याचं आणि महाराष्ट्राच्या समाज जीवनात ही एक आवश्यक गोष्ट आहे असं म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमागं उभं राहिलात. तुम्ही पुढची एक पिढी, म्हणजे असं म्हणतात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने ते एक दुसरी एक जोमदार फळी उभी केली अशी महाराष्ट्राच्या वर्तुळात चर्चा असते नेहमी. पण हा तुमचा साहित्य, संस्कृती, कला या संबंधातला वारसा पुढच्या पिढीकडे जातोय असं तुम्हाला दिसतंय का, की पुढच्या पिढीला ते अनावश्यक वाटतं असं काहीतरी दिसतंय? नाही, साधी गोष्ट आहे. कुठलंही राज्य, कुठलाही समाज याची प्रगती व्हायची असेल तर प्रगती म्हणजे काय? म्हणजे ठीक आहे, शेतीला पाणी द्या, खतं औषधं द्या, शेतीमालाला किंमत द्या, औद्योगिक उत्पादन वाढवा, रस्ते बांधा, या सगळ्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्याच्यात काही वाद नाही. त्यातलं अर्थकारणसुद्धा महत्त्वाचं आहे, लोकांचं आर्थिक स्थिती बदलणं हेही महत्त्वाचं आहे. पण समाजाची सांस्कृतिक उंची ही वाढवण्याच्यासाठी जाणीवपूर्वक पावलं टाकल्याशिवाय तो समाज सर्व दृष्टीने संपन्न होतो असं मला वाटत नाही. आणि ती सांस्कृतिक उंची वाढवायची असेल तर साहित्य, कला, संगीत, नाट्य या सगळ्या क्षेत्राला भरभरून द्यायचं काम समाजाने केलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे. मला अतिशय आनंद झाला की आज या ठिकाणी तुम्ही हाततुरी दिले नाही, पुस्तकं दिली. मी नेहमी सगळीकडे सांगत असतो की बाबांनो, दोन गोष्टी मला अतिशय त्रास देतात. एक, कुठेही मी गेलो कुठल्या कार्यक्रमाला ते एक मोमेंटो देते. तो मोमेंटो म्हणजे काय, काहीतरी त्याच्यात लिहिलेलं असतं आणि खाली नाव लिहिलेलं असतं, त्या संस्थेचं नाव असतं. माझ्याकडे 2 गोडाऊन भरले, 2 गोडाऊन त्या मोमेंटोचं. घरात ठेवायला जागा नाही, संस्थेत ठेवायला जागा नाही, करायचं काय त्या मोमेंटोचं. मध्यंतरी त्यातले चांदीचे मोमेंटो होते, ते मी सराफाकडे दिले, ती चांदी वितळवली, त्याचे पैसे केले आणि ते पैसे करून एका शिक्षण संस्थेत गरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला देऊन टाकले. तर दुसरं करायचं काय? आणि म्हणून मी नेहमी सांगतो की बाबांनो, तुम्ही हे मोमेंटो आता समारंभात देणं बंद करा आणि पुस्तकं द्या. आणि मला आनंद आहे की पुस्तकं या ठिकाणी तुम्ही दिली. पण दुसरी एक काळजी आहे, मी पुण्याच्या एका संस्थेत गेलो, त्याच्या आधी मी तिथं बोललो होतो की मला मोमेंटो द्यायचं नाही, पुस्तकं द्या. आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी त्या संस्थेत मी गेलो, त्याने मला 2 मोठी पुस्तकं दिली. मी फार खुश झालो. घरी आलो, पुस्तक उघडलं तर गोलवलकर गुरुजींचं बंचेस ऑफ थॉट नावाचं पुस्तक होतं. डोक्याला हात लागला. RSSच्या जन्मदातील त्यांचं विचाराचं पुस्तक, विचारदर्शन, त्याच्या 2 प्रती मला प्रेमाने दिल्या. बाबांना पुस्तकसुद्धा देताना काय द्यायचं हा विचार करा, एवढं त्याच्या पाठीमागं सांगायचं. त्याच्या या पहिल्या फेरीतला आता किती फेऱ्या होतील मला माहीत नाही, पण आज आपल्या संसदीय कारकिर्दीच्या अविरत 50 वर्षाच्या सेवेचा एक प्रकारचा सन्मान, गौरव होतो, कृतज्ञता. खरं सेवेचा गौरव आणि सन्मान करणारे आम्ही कोण, एक कृतज्ञता व्यक्त करायला जमलोय असं आपण म्हणू. पण आपण आता परवा विशेष अधिवेशन झालं GSTच्या निमित्ताने, त्याच्या आधी सभागृहामधल्या चर्चा आपण ऐकतोय. पण एकूण सभागृहातून आपल्या प्रश्नांना न्याय मिळेल आणि ते तडीच लागतील असं लोकांना आता फार वाटत नाही. सत्ताधारी पक्ष असतो की विरोधी पक्ष असतो, सभागृहाच्या संबंधातला विश्वास जरा कमी होत चाललाय आणि जरा धोकादायक बाब आहे असं आपल्याला वाटतं का त्या संबंधात? असं तशी चर्चा होते. पण ज्या देशाने संसदीय लोकशाही विचारपूर्वक स्वीकारलेली आहे त्या देशामध्ये ही जी संसदीय मंदिरं आहेत, ती विधानसभा असेल, विधान परिषद असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, ही जतन केलीच पाहिजे. याच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये गैरविश्वास होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे. ती सत्ताधारी पक्षाने घेतली पाहिजे,
ती विरोधी पक्षांनी घेतली पाहिजे आणि वृत्तपत्र आणि मीडियामध्ये काम करणाऱ्या घटकांनी सुद्धा केली पाहिजे. धोरणात्मक टीका करायचा अधिकार हा 100% सगळ्यांचा, पण संस्थात्मक लोकांच्यामध्ये उद्वेग वाढेल अशा प्रकारची टीका किंवा लिखाण हे करता कामा नये. कारण शेवटी या संस्थाच तुम्हाला रस्ता दाखवणार आहेत, त्या जतन केल्या पाहिजे. दुसऱ्या फेरीला मी सुधीरला विनंती करतो की सुरुवात करावी, जेवढी जमेल तेवढी. आत्ता वाचनाचा, साहित्य, संस्कृतीचा विषय निघाला म्हणून विचारतो की आपणही भरपूर वाचता असं अनुभवाला येतं आपल्या बोलण्यातनं, तर आपण काय वाचावं, पुस्तक कुठलं निवडावं हे ठरवतं कसं? मी जनरली आता पुस्तकाच्या दुकानात क्वचित जातो, पण ज्या दुकानात जातो त्या दुकानदारांना माहिती आहे माझी आवड काय. आता मुंबईला एक स्टँड नावाचं दुकान, आणि त्या स्टँड दुकानमध्ये म्हणजे त्याचे जे प्रमुख होते शानबाग म्हणून असं नाही, अतिशय त्यांचं स्वतःचे वाचन असायचं. आणि या लोकांना त्यांना माहीत असायचं की मला काय आवडतं. मग त्या संबंधीची पुस्तकं आली की ते मला कळवतात की हे आलेले. सगळीच मी घेतो असं नाही, पण त्यातले काही योग्य वाटलं ते घेतो. की आता मी गेल्या 10 दिवसापूर्वी इंग्लंडला होतो. इंग्लंडला मी गेल्याच्या नंतर मी 4 दिवस तिथल्या फक्त बुकस्टॉलमध्येच वेळ घालवला. आणि तिथं कसं असतं, वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या विषयावर प्रचंड भांडार असतं. आणि ते पुस्तकाचं भांडार तुम्ही तिथं दिवस घालवला तरीसुद्धा दिवस तुमचा सहज कसा जातो कळत नाही. आणि ती एक गोडी तुम्हाला लागली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे, त्यातनं वाचन वाढतं आणि आपल्याला चांगलं. तुमचे आवडीचे म्हणजे तुम्हाला कोणता प्रकार आवडतो? कविता, ललित साहित्य, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, राजकारण, कोणता प्रकार? कविता वगैरे माझ्या डोक्यावरून जातं. काही गोष्टी मी साधारणतः आर्थिक परिवर्तन, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यावर आधारित, शेती, उद्योग या संबंधीची पुस्तकं, शिक्षण, आरोग्य या संबंधीचं काही वेगळं असेल, आणि प्रवास वर्णन. आता मी एक पुस्तक वाचतोय सध्या, त्याचं नाव आहे सिल्क रूट. सिल्क रूट म्हणजे या देशात जिची जी आक्रमणं झाली आणि हे म्हणजे ताश्कंद किंवा त्यापासून चीनपर्यंत पूर्वीच्या काळात व्यापार कसा व्हायचा. आणि भारत सिल्क रूट भारत हे महत्त्वाचं व्यापारी केंद्र कसं होतं एकेकाळी, आणि त्यामुळे समृद्ध देश कसा होता यावरचं ते पुस्तक आहे. गंमत वाटतं त्या काळात लोकांनी कशी त्यांची अर्थव्यवस्था सुधारली, दिवस बदलले, धोरणं बदलली, पण तरीसुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा लोकांनी मार्ग कसे काढले हे वाचून आपल्याला काहीतरी समजतं. आणि त्यामुळे पुस्तकात मी असला विचार करतो. आज मी एके ठिकाणी गेलो, त्यांनी मला पुतीनवर पुस्तक दिलं. आता ते पुतीनवरचं पुस्तक माझ्याकडचे आहेच, मी ते वाचलं आहे सुद्धा, पण ते आज मला दिलं. मग मी अशी पुस्तकं काय करतो, मग मी कुठल्या तरी ग्रंथालयाला पाठवून देतो. मला नेहमी असं वाटतं की या पुस्तकांच्याबद्दल अलीकडे मी उपक्रम हातामध्ये घेतला की 1-2 मुंबईच्या संस्था आहेत, आणि त्या संस्थेच्या वतीनं आम्ही पुस्तकांचं प्रदर्शन करतो. ती पुस्तकं 2 प्रकारची असतात. त्या संस्था काही पुस्तकं विकत घेऊन देतात, आणि काही पुस्तकं त्या संस्था लोकांच्या घरात असतात. म्हणजे अनेक लोकांनी पुस्तकं वाचून ठेवलं ते तसंच राहतं. मग त्यातली पुस्तकं तुम्ही द्या अशी विनंती केल्यावर लोक देतात. आणि मध्यंतरी हे प्रदर्शन आम्ही मुंबईत भरवलं. 50,000 पुस्तकं होती. आणि तिथे नियम असा आहे की कुठल्याही शैक्षणिक संस्थेतल्या चालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी यावं आणि त्यांनी 100पर्यंत फुकट पुस्तकं घेऊन जावी. आमची फक्त विनंती त्याला असते, तू वाचन संस्कृती वाढवायची. आता पुढच्या महिन्यात सातारला रयत शिक्षण संस्थेत आम्ही असं प्रदर्शन करणार आहोत. मध्यंतरी बारामतीला असं प्रदर्शन केलं, आणि या प्रदर्शनाला आपल्याला आश्चर्य असेल 20,000 मुलं येतात 2-3 दिवस ठेवल्याच्या. आणि यातली 75% पुस्तकं जुनी असतात. आपल्या प्रत्येकाच्या घरात जुनी पुस्तकं काही असतात, ती वाचून झाल्यावर आपण नंतर तशीच ठेवून देतो किंवा कधी त्याला वाळवी लागते.
पण ती जर इतरांना उपलब्ध करून दिली तर वाचनाची प्रवृत्ती वाढेल आणि त्याला प्रोत्साहन मिळेल. एक थोडासा व्यक्तिगत गोष्ट विचारतो. आपल्याकडे कानोसा घेतल्यानंतर असं लक्षात आलं, डॉक्टरांनी तुम्हाला किमान दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला, पायाच्या वेळेला किमान इतके दिवस काठी घेऊनच जात जा असं सांगितलं. पण आपण डॉक्टरांनी दिलेल्या मुदतीच्या आधीच झपाट्यानं कामाला लागलात, तर आपल्याला आपल्या प्रकृतीचा अंदाज डॉक्टरांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे का? असं काही नाही. जेव्हा आपल्याला विश्वास तुम्ही डॉक्टरांचं ऐकत नाही, तुम्ही डॉक्टरांचं ऐकत नाही. त्याचं कारण असं आहे, डॉक्टर काय म्हणतात, विश्रांती घ्या. विश्रांती घेतला तर माझा कार्यकर्ता असेंब्लीला मी निवडून कसं आणणार? त्याला मला निवडून आणायचं असेल तर मला फिरलं पाहिजे, मला कष्ट केले पाहिजेत, मला संघटनेची शक्ती वाढवली पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे. नाहीतर ज्या क्षेत्रात मला काम करायचं आहे त्याच्यात मला यश कसं मिळेल? आणि म्हणून हे विश्रांती काही खरं नाही. यावेळेला नक्षलवादी चळवळीला 50 वर्ष होत आहेत. एकीकडे नक्षलवादी सगळी गोष्टी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि त्याच वेळेला अनेक युवक युवती रचनात्मक काम करण्यामध्ये सुद्धा अगदी बाबा आमट्यांच्या श्रमसंस्कार छावणीपासून अनेक ठिकाणी करताना दिसत आहेत. तुम्ही 50 वर्षातल्या या संघर्षात्मक आणि रचनात्मक चळवळीकडे कसं बघता? त्याची अतिशय गरज आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला माहिती नाही नाशिक जिल्ह्यात आता काय स्थिती आहे. मी आजच आमच्या काही मित्रांना सांगत होतो की 1 महिन्याच्या पूर्वी मी सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात गेलो. त्या माण तालुका हा 100% दुष्काळी तालुका आहे. त्या माण तालुक्यामध्ये तिथल्या लोकांनी माणदेशी फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि त्यांनी असं ठरवलं की दुष्काळ आपल्याकडे पडतो, पाऊस थोडा पडतो, तो साठवत नाही, ओढे सगळे बुजून गेलेत, गाळाने भरलेत, ते सगळे ओढे खोल केले पाहिजेत, पाणी साठवायची व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून त्या गावातल्या प्रत्येक गावातल्या सगळ्या लोकांनी सकाळी 7 वाजता उठून त्या ओढे साफ करणं, गाळ करणं, पाणी साठवायची व्यवस्था करणं ह्या कामाला जातात. 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 6:30 सवन गाव जातं. म्हणजे त्याच्यात मला आश्चर्य वाटलं. मी जाऊन 9दा गावाला गेलो. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली होत्या, डॉक्टर होते, वकील होते. त्या भागातले जे लोक मुंबई पुण्यामध्ये शिक्षित होऊन गेले, कुणी IAS झालं, कुणी IPS झालं, कुणी कलेक्टर आहे, तेही लोक सुट्टीच्या दिवशी आपल्या गावी जातात आणि गावकऱ्यांच्याबरोबर प्रत्यक्षपणानं पाणी साठवण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. तुम्ही कदाचित टेलिव्हिजनवर पाहिलं असेल, तो नट काय त्याचं नाव आमिर खान, तर तोही त्याच्यामध्ये सहभागी होतो. आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण आज त्या सगळ्या परिसरामध्ये सुरू झालेलं आहे. शेवटी आपले प्रश्न आपण एकत्रित येऊन सोडवले पाहिजे, ही भावना आपण जन्मानुसार तयार जर केली तर प्रत्येक गोष्टीला सरकारवर अवलंबून राहायची ही प्रवृत्ती कमी होते आणि लोक हल्ली त्या रस्त्याने जायला लागलेत असं मला दिसतं. अनेक जिल्ह्यामधून असे उपक्रम सुरू झालेत, याचा मला आनंद आहे. प्रमोद महाजन त्यांच्या एका प्रदीर्घ दूरदर्शनवरच्या मुलाखतीमध्ये असं म्हणाले होते की दिल्लीत जाणारे पक्षोपक्षाचे नेते, खासदार मंडळी ही दिल्लीत असूनही दिल्लीत सभागृहातलं आपलं वैशिष्ट्य दाखवण्यापेक्षा गावच्या जिल्हा बँकेत आणि गावाकडच्या पक्षीय पदाधिकारी वाटपातच रस घेत असतात. हिंदी आणि इंग्रजी याच्यावर प्रभुत्व मिळवत नाही, त्यामुळे मागे पडतात. आपलं 50 वर्षाच्या वाटचालीत आपल्याला काय दिसतं? मला ते अर्ध सत्य वाटतं. लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी जाऊन नुसतं पार्लमेंटमध्ये भाषणं देणं एवढंच काम केलं तर प्रश्न सुटतील असं मला वाटतं. काही लोकांनी विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी विचार मांडले पाहिजेत, सरकारला सल्ला दिला पाहिजे. आणि बहुसंख्य लोकांनी, लोकप्रतिनिधींनी ज्यांच्या मताच्या पाठिंब्यावर आपण विजयी होतो
त्या लोकांच्या संसारात सुधारणा होण्याच्यासाठी, त्या लोकांच्या परिसरात विकास होण्याच्यासाठी आपल्याला मिळालेली पदाची शक्ती ही वापरणं हे गरजेचं आहे. विकास त्यांचा करण्याची जबाबदारी ते टाळू शकत नाहीत. आपण अनेक लोक असे बघितले की ते उत्तम वक्ते होते पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये, पण ते जिथनं निवडून आले तिथं त्यांचं काही काम नव्हतं. त्या लोकांचं वैशिष्ट्य की उत्तम भाषण करणार तिथं, पण स्वतःच्या भागामध्ये काही काम करणार नाही. आणि त्यामुळे निवडणूक झाली पुन्हा 5 वर्षांनी की यातले बरेच लोक परत येतात. कारण लोक म्हणतात माझ्यासाठी काय केलं, माझ्या तालुक्यासाठी काय केलं, माझ्या गावासाठी काय केलं, आम्ही मांडलेल्या प्रश्नाची सोडवणूक कशी केली. आज लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे, विकास पाहिजे, आणि तो विकास आपल्या परिसरात ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या माध्यमातून पाहिजेत. पार्लमेंटमध्ये जरूर काही लोकांनी त्याच्यात लक्ष केंद्रित करावं, पण सगळ्यांनीच तिथं लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता नाही. फक्त नित्याने जावं, सहभागी व्हावं, धोरणात्मक जे निर्णय होत असतात ते काय होतात हे समजून घ्यावे, ते लोकांच्या हिताचे असतील ते लोकांना समजून सांगून त्याचा लाभ आपल्या भागात कसा होईल याची काळजी घ्यावी. असा दुहेरी दृष्टिकोनची आज आवश्यकता आहे. महात्मा गांधी असं म्हणाले होते की खेड्याकडे चला, त्यामागे खेडी स्वयंपूर्ण करण्याकडे कल होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की शहराकडे चला, त्यामागे शहरात गेल्यावर माणूस जातीच्या बंधनातून मोकळा होतो हा विचार होता. पण गेल्या 50 वर्षात सर्वच मंडळींनी या दोघांचाही पराभव केला आहे असं आपल्याला वाटतं का? मला वाटत नाही. मला दोघांची मतं महत्त्वाची वाटतात. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी शहरात चला म्हणतात त्या बाबासाहेबांच्यावर सामाजिकदृष्ट्या ज्यांच्या अत्याचार झाले, अन्याय झाले तो घटक आहे, आणि तो गावामध्ये फार मर्यादित होतो. त्यामुळे त्याच्यावर अत्याचाराची जी परिस्थिती आहे ती अधिक निर्माण होते. पण तोच घटक शहरामध्ये आला, एकत्रित राहायला लागला, सामूहिक शक्ती त्यातनं उभी आली, तर त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीच्या संबंधी बाकीच्या समाजाचा दृष्टिकोन थोडा वेगळा होतो. आता तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जावा. नाशिक हा एकच जिल्हा असा आहे की जिथं दलित वस्तीला राजवाडा म्हणतात. इथंच फक्त मी राजवाडा शब्द ऐकला, पण इथं तुम्ही कुठल्याही राजवाड्यात जा, तिथं जाऊन कोणी दंगा करू शकेल किंवा कोणी अत्याचार करू शकेल असं शक्य नाही. सगळे लोक तिथे एकत्र होतात. त्यामुळे बाबासाहेबांनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शहरामध्ये जाण्याची आवश्यकता सांगितली. सामाजिक जे अत्याचार अन्यायातून बाहेर पडण्याच्यासाठी, शिक्षणाचे दरवाजे सहज उपलब्ध होण्याच्यासाठी हा वर्ग लोकांच्यात गेला पाहिजे, नागरी परिसरात गेला पाहिजे. आणि गांधीजींचा दृष्टिकोन हा मूळ हा शेवटच्या माणसाचा विकास होता, आणि त्या विकासाचं केंद्रबिंदू हा शेवटचा माणूस खेड्यातला हा त्यांच्या नजरेसमोर होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मतं मांडली. खेडं स्वयंपूर्ण झालं पाहिजे हे सूत्र गांधी जे मांडत होते, त्याच्यातून दारिद्र्य घालवण्याच्या संबंधीची संकल्पना ही गांधींची होती. भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण होत आहे असं आपल्याला वाटतंय का? असं नाही, पण आम्हाला बिघडायला फार वर्ष लागली. आम्ही चुका केल्या नाहीत असं नाही. आम्ही म्हणजे काँग्रेस विचाराच्या लोकांनी, पण त्यासाठी आम्हाला 50-1 वर्ष लागली. 2 वर्षात कधी आम्ही इतकं बिघडलो नाही. आता आजच आम्ही वाचलं की एका नगरसेवकाला पकडलं. अच्छीच बातमी आहे. तो कोणत्या पक्षाचा आहे वगैरे वगैरे सगळं छापून आलेलं आहे. माहीत नाही तो इथला का कुठला कोण असतो, पण ते आजच माझ्या वाचण्यात आलं. अशी उदाहरणं ठिकठिकाणी आम्हाला सातत्यानं बघायला मिळतात. ही उदाहरणं काँग्रेस किंवा बाकीच्या सगळ्या घटकांच्याकडे बघायला 50-1 वर्ष वाट बघायला लागली. आपला मित्रपरिवार सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातला खूप मोठा आहे. तर अशा मित्रांवर कोणावर जबाबदाऱ्या सोपवताना मित्रापलीकडे तुम्ही तटस्थपणे विचार करता का? नाही, प्रश्न असा आहे की काम काय हे बघितलं पाहिजे, आणि त्या कामाची अंमलबजावणी करण्याची दृष्टी, प्रामाणिकपणा आणि सहभाग हा कोणाचा हे बघितलं पाहिजे.
उगीच काही काम कोणालाही सोपून चालणार नाही. जो उत्तम डॉक्टर असेल त्याला वैद्यकीय क्षेत्राचं काम तुम्ही सांगू शकाल, पण तुम्ही त्याला जर सांगितलं इथं डाळिंबावर रोग पडला आहे तर त्या रोगाच्यासाठी जाऊन तू तिथं काहीतरी काम कर, हे त्याचं क्षेत्र नाही. त्या क्षेत्रातल्या जाणकाराला त्या क्षेत्रामध्ये आपण प्रोत्साहित केलं आणि त्याचा व्यापक समाजाला उपयोग होईल या पद्धतीनं प्रोत्साहित केलं तर मला असं वाटतं त्याची उपयुक्तता अधिक आहे आणि त्याच्याकडे माझं लक्ष असतं. मित्र किंवा सहकारी तुम्हाला काही जेवण बिवण करायला जायचं नाही का? जेवायला वगैरे काही जायचं नाही? जायचं आहे. अगदी आता मोजके थोडे प्रश्न आहेत आणि शेवटचे जे अगदी प्रश्न आहेत म्हणजे पुन्हा शेवटच्या प्रश्नाची राऊंड नाही आहे, त्या शेवटच्या प्रश्नामध्ये थोडे एकेका शब्दात द्यायचे उत्तर ते ज्याचे आपण उत्तम उत्तर देऊ आणि शकाल. तुमचाही मूड खूप चांगला आहे त्यामुळे आम्हाला खरं आहे. मित्र किंवा सहकारी आपल्या राजकारणामुळे दुरावल्याचं आपल्याला लक्षात येत असेल तर अशा वेळेला वाईट वाटतं का आणि त्यावेळेला आपण त्याची समजूत काढत जाता का? नाही, असं आहे की राजकारणामध्ये आपल्या सहकाऱ्यांच्यामध्ये काही प्रश्नांवर मतभिन्नता होते. त्या प्रश्नावर मतभिन्नता आपली व्यक्तिगत ठरवलं का जात नाही. आता विलास लोणारे बसला, आम्ही दोघं विधानसभेत होतो. त्यांनी एकदम फटकन विधानसभा सोडून दिली, वकिली करायला लागला आणि सगळं राजकारण सोडून दिलं. का कोण असतो? आमचा तो सहकारी होता, पण काय रुसला म्हणा, रागावला म्हणा, काय म्हणा, पण त्यांनी आमचं क्षेत्र सगळं सोडलं म्हणून आम्ही त्याला सोडणार नाही. बरं बरं. महाराष्ट्राच्या गावोगावी आपण जात असता, कार्यक्रम स्वीकारत असता, या जनसंपर्काचा उपयोग महाराष्ट्राचे ताजे प्रश्न समजून घेण्यासाठी विशेष होत असेल नाही? महाराष्ट्राच्या गावोगावी आपण जाता, कार्यक्रम स्वीकारता, त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले प्रश्न अधिक नेमकेपणाने समजायला उपयोग होत असेल. दोन गोष्टी असतात. एक असं की सगळ्याच गोष्टीचं आपल्याला ज्ञान असत नाही आणि त्यामुळे तुम्ही किती मोठ्या पदावर असा, ज्या विषयाच्या संबंधी जी व्यक्ती जाणकार आहे, ज्ञानी आहे, तिच्याशी जाऊन तुम्ही सुसंवाद साधला तर तुम्ही खूप शिकू शकता आणि ही माझी पद्धत आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मी संरक्षण मंत्री झालो त्यावेळेला संरक्षण खात्याच्या रँक्स ज्या आहेत त्याही मला माहीत नव्हत्या. लेफ्टनंट जनरल मोठा का जनरल मोठा का आणखीन काय काय कर्नल मोठा हे मला माहीत नव्हतं. ही जबाबदारी माझ्यावर टाकल्यावर मी कोल्हापूरला फोन केला. जनरल HP थोरात नावाचे या देशाचे सैन्यातले 2 नंबरचे अधिकारी होते आणि ज्यांच्याबद्दल अतिशय सैन्य दलात आदर होता. त्यांना विनंती केली की मला तुमच्यावर बसायचं. त्यांनी सांगितलं मी दिल्लीला काही कामासाठी येणार आहे. म्हणजे माझ्याकडे सुचलं. त्यांना मी बोलवलं. त्यांच्याबरोबर मी 6 तास बसलो आणि सैन्य दलाचे प्रश्न, आपले शेजारचे शत्रू, आपल्या भारताच्या सीमा या सगळ्याच्या संबंधीचा त्यांचा अनुभव त्या 6 तासात घेतला. मी संरक्षण मंत्री, ते संरक्षण खात्यातले एक अधिकारी माझ्या स्टेचरचे नाहीत म्हणून मी कधी त्यांचा अनादर केला नाही. हे माझ्यापेक्षा या क्षेत्रातले जाणी आहेत. आपण त्यांच्याकडून ज्ञान संपादन करण्याच्यासाठी कमीपणा न बाळगता सुसंवाद साधला पाहिजे. ही भूमिका ही माझी जनरल थोरातांचं उदाहरण दिलं तशी अनेकांच्या संबंधीची. मग तो एखादा उत्तम शेतकरी असेल, त्याने उत्तम शेती केलेली असेल, उत्तम पीक घेतलेलं असेल, त्याच्याकडे मी जातो, त्याच्याकडून समजून घेतो. राजकारणामध्ये तडजोडी कराव्या लागतच असतील, अशा वेळेला शरद पवारांच्यातल्या माणसाला त्रास होतो का? कधी कधी होतो, पण थोडंसं राजकारणात फार त्रास म्हणलं जरा कातडी घट्ट ठेवावं लागतं. आपण काँग्रेस संस्कारात वाढलात, काँग्रेसची सध्याची पडझड बघून आपण निश्चितच अस्वस्थ होत असाल. नाही, सध्याची परिस्थिती होती त्याने मी अस्वस्थ होतो. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की या देशामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे. लोकांनी निवडून दिलं. लोकशाहीमध्ये लोकांचा तो अधिकार आहे, ते आपण मान्य केलं पाहिजे. पण हे मान्य करत असताना दुसरा पर्यायसुद्धा दिला पाहिजे. लोकांच्या सोबत एकही पर्याय नाही ही स्थिती असणं
हे लोकशाहीच्या आणि लोकांच्या दृष्टीने योग्य नाही. आणि आज तसा पर्याय देण्याच्यासाठी सबन देश पातळीवर निश्चित एक पक्ष दिसत नाही. त्यातल्या त्यात काँग्रेसला पार्श्वभूमी आहे, अनुभव आहे आणि काही काम करणाऱ्या लोकांचा संच ठिकठिकाणी आहे. त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला तर आमच्यासारखे त्या विचारात वाढणारे लोक आहेत त्यांनी त्यांच्याशी सुसंवाद ठेवला तर या देशात पर्याय होईल. आज पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गेल्या आठवड्यामध्ये सोनिया गांधींनी बैठक बोलवली. 18 पक्षांचे लोक एकत्र होते. त्या बैठकीमध्ये काय करण्याची आवश्यकता आहे यासंबंधीचं पहिलं भाषण माझं झालं आणि मी ज्या सूचना केल्या त्या सगळ्यांनी मान्य केल्या आणि त्या पद्धतीनं काम करायची तयारी दाखवली. आज मला त्याची राष्ट्रीय गरज वाटते. सर, आज सगळीकडे जगभरात उजव्या शक्तींचा प्रभाव फार वाढतोय असं दिसतंय. लोकांना आक्रमक, आक्रस्ताळे वगैरे असं. दत्ताचाही तोच प्रश्न आहे की एक प्रकारचं पॉप पेट्रिऑटिझम, राष्ट्रभक्तीचे काही अत्यंत लोकप्रिय, सवंग लोकप्रिय नियम काढले जात आहेत आणि देशाच्या सहिष्णू संस्कृतीवर त्याचा दुष्परिणाम होतो आहे. अशावेळी सुजाण आणि बुद्धिमान संवेदनशील नागरिकांनी काय करावं असं आपलं मत आहे? त्याची आवश्यकता आहे. कारण असं आहे की एक तर धार्मिक विचार, विद्वेषाचा विचार किंवा प्रखर राष्ट्रनिष्ठाच्या नावानं काहीतरी वेगळी भूमिका हा मांडण्याचा प्रयत्न ज्यावेळेला केला जातो त्यावेळेला समाजातली विशेषतः तरुण पिढी खूपदा याकडं आकर्षित केली जाते आणि ती आकर्षित झाली तर त्याचे दुष्परिणाम समाजामध्ये आज न उद्या बघायला मिळतात. ती स्थिती टाळायची खबरदारी घेतली पाहिजे आणि लोकांना त्यांच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी कोणत्या विचाराची आवश्यकता आहे सगळा घटक बरोबर जाऊन त्या घटकाला विश्वास देणारा धोरण आणि कार्यक्रम हा कसा महत्त्वाचा आहे हे सांगण्याची गरज आहे. माझी खात्री आहे की यासाठी प्रयत्न केले तर परिस्थिती बदलेल. चला तुम्ही संपवा. काय नाही, व्यक्तिगत स्तरावरचं आहे अगदी छोटे की तुम्ही ज्योतिषी भविष्य यात फारसे कधी रस घेताना दिसत नाहीत आणि एकीकडे समाजामध्ये मात्र बुवा आणि महाराजांचं प्रस्थ प्रचंड वाढलं. एवढी लोक अवलंबित आहेत, खास करून राजकारणातली सुद्धा. त्यांना कधी समजवण्याचा प्रयत्न नाही करत का? म्हणजे राजकीय लोकांना बुवा माझा त्याच्यावर विश्वास नाही कधी. मी तुम्हाला मागे एकदा कुठेतरी बोललो होतो. हो, माझ्या तोंडात कॅन्सर झाला आणि कॅन्सर झाल्याच्या नंतर ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं. ऑपरेशन झालं. एक तरुण डॉक्टर आला जो माझं बघत होता. त्याने एक दिवशी सांगितलं की साहेब तुमच्या रोगाचं गांभीर्य तुम्हाला माहिती आहे का? मी म्हटलं हो माहिती आहे. ते म्हणले की काही तुम्हाला महत्त्वाची कामं करायची असतील तर तेवढी करून टाका. मी म्हणलं काही समजलं नाही. नाही म्हणले तुमच्या एकंदर रोगाचं स्वरूप एक 6-1 महिन्याचं आहे तुम्हाला आयुष्य, तर काही असेल तर करून टाका. मी म्हणलं तुझं वय काय? त्यांनी सांगितलं 28. मी म्हणलं तुझा फोटोल्याशिवाय मी जात नाही, तू काय करू नको. ही 2004 मधली गोष्ट आहे. आज 2016 आहे. मी जागेवर आहे. आणि त्याचं कारण असं आहे की माझा अशा गोष्टीवर विश्वास नाही. माझा शास्त्रावर विश्वास, सायन्स टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे. गंडा घालून दवरे बांधून आणि ज्योतिषाच्याकडे जाऊन जर हे करायचं असतं तर म्हणजे मला आठवतं की मी नेहमी एक शाहू महाराजांची गोष्ट सांगतो. शाहू महाराजांची गोष्ट अशी होती, शाहू महाराज हे कुठल्या ज्योतिषावर विश्वास ठेवायचे नाहीत. एक दिवशी महाराजांच्याकडं काही सरदार आले आणि सरदारांनी सांगितलं की कर्नाटकातला एक ज्योतिषी आलेला आहे, त्याला पुढचं सगळं समजतं आणि तुमचं सगळं पुढचं भविष्य तो सांगेल आणि सत्यावर आधारित तो सांगतो. त्यामुळं शाहू महाराजांनी सांगितलं माझा अशा गोष्टी विश्वास नाही, उगीच माझ्याकडे आणू नका.
तरी त्या सरदार लोकांनी हट्ट केला, नाही तुम्ही भेटलंच पाहिजे. ठीक आहे म्हणजे द्या पाठवून. त्यांची एक सोनथळी म्हणजे शेती होती कोल्हापूरपासून जवळ शाहू महाराजांची, तर तिथं एक त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं. शाहू महाराजांनी सांगितलं कोण तो कर्नाटकाचा आहे त्याला पाठवा तिथं. तिथं पाठवलं त्यांनी. पाठवल्याच्या पूर्वी त्याने आपल्या पोलिसांना काहीतरी सूचना दिल्या की माझ्याकडे याच्या आधी त्याला अटक करा, त्याला तुरुंगात ठेवा, त्याला जरा 2-4 थफडा मारा, त्यांना जरा 2 दिवस नीट जेवण देऊ नका, त्याला सगळं भविष्य कळतं त्यामुळे त्याला त्याचं भविष्य करून द्या आणि माझ्याकडे आणा. तर त्यांच्याकडे आणला. शाहू महाराजांच्या कार्यालयानंतर तो ज्योतिषी रडायला लागला आणि सांगायला लागला की महाराज तुमच्या लोकांनी माझी अशी परिस्थिती केली. महाराज म्हणले तुझी अशी परिस्थिती झाली मला फार वाईट वाटलं, पण तू माझी उद्या परिस्थिती काय होणार आहे सांगायला आला. तुला तुझं काय होणार आहे कळलं नाही म्हणजे. तुला जर तुझं कळलं नाही तू माझं काय भविष्य सांगणार. आता हे दुकान बंद करा म्हणजे. वा, संयोजकांच्या सूचना येतात. तर याचा एकच प्रश्न आहे, तो मध्ये येईल आणि मग मी 3 व्यक्तिगत म्हटलं ते छोटे प्रश्न घेऊन अमरीश शेवटाकडे जाईल. म्हणजे समारोपाच्या आधी तुझा प्रश्न असेल तर तो हा एक प्रश्न विचार. साहेब गेले जवळपास मला वाटतं 2.5 तास झाले आपण इथं बसलेला आहात. याच्यानंतर एक कार्यक्रम यायचा अजून पुन्हा हे कार्यक्रम. तेवढ्या वेळात आम्हाला पाणी प्यायला लागतं, आम्ही जरा इकडे तिकडे हलतोय. तुम्ही स्थिर आहात, व्यवस्थित आहात, ते सांगितलंच. आम्ही किती दिवस असं पाहतो की एखाद्या कामाला तुम्ही बसलात की सलग 3-3 तास 4 बैठकीत सुद्धा सगळे उठून बाहेर जातात येतात, तुम्ही शांतपणे ऐकत असता. चांगली भाषणं वाईट भाषणं दोन्ही तितक्याच तन्मयतेने तुम्ही ऐकता, शांतपणे ऐकता. आणि गेली 60 वर्ष म्हणजे तुम्ही सांगितलं आता 1 मे 1960ला तुम्ही शिवनेरीवर होतात. जवळजवळ म्हणजे आता म्हणायचं 65 वर्षापेक्षा जास्त कालावधी सार्वजनिक जीवनामध्ये झाला. इतका दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात जर टिकून राहायचं असेल तर ते टिकून राहण्यासाठी अनेक मध्यमवयीन कार्यकर्ते आहेत, नवे कार्यकर्ते आज या सभागृहात बसलेले आहेत. तर नेमकं माणसाने काय करायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे हे तर सगळं काही उपजत येत नाही. ते कमवावं लागतं, ते शिकावं लागतं. तर सगळ्यांना तुमच्याकडनं अपेक्षा आहे की त्याचं रहस्य काय आहे नेमकं इतका दीर्घकाळ. साधी गोष्ट आहे की तुम्ही लोकांच्यात राहा आणि लोकांच्यासाठी काम करणारे घटक आहेत त्यांची काही रोज तुमची माझी भेट होत नाही. कुणी पाचोऱ्याला असेल, कुणी सटाण्याला असेल, कुणी सिन्नरला असेल, कुणी मनमाडला असेल. कधीतरी मी त्या भागात जातो तेव्हा त्यांची भेट होते. पण ते त्या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष काम करत असतात. त्यांचे काही प्रश्न असतात, त्यांचे काही अनुभव असतात, त्यांची काही अडचण असते. ज्या वेळेला आपण एकत्र बसतो आणि ते त्यांची भूमिका मांडतात त्यावेळेला नेतृत्व करणाऱ्या माणसाने तो किती लहान असला आणि त्याचे अनुभव त्या ठिकाणी सांगत असला तर त्या अनुभवाला गांभीर्यानं आपण दखल घेण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि त्याचा आत्मविश्वास आपण वाढवला पाहिजे. त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्याच्यामार्फत तो ज्या क्षेत्रात करतो आहे त्याच्यात अधिक यशस्वीत्व कसा होईल याची काळजी घेतली पाहिजे. आणि ते करायचं असेल तर नेतृत्व करणाऱ्या लोकांनी या सगळ्या गोष्टीच्याकडे अधिक गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि अधिक तन्मयतेने त्याच्यात सहभागी झालं. आपण मध्ये एका मुलाखतीत म्हटलं तर म्हणून विचारतो की आपण आचार्य अत्र्यांच्या कुठल्या नाटकामध्ये काम केलं होतं? लग्नाची वेदी नाही, आणखीन कोणतं नाटक त्यांचं श्याम नाही ते तुझं ते पुलंच आहे. नाही ते माझ्या लक्षात नाही, पण कुठल्या तरी नाटकात काम केलं होतं. ही नाटकं केलीच आम्ही आयुष्यात एकेकाळी. असं नाही पण असं तुम्ही एवढे नॅचरल असताना नाटकात काम करताना तुम्हाला अस्वस्थ नाही झालं? गमत असे की त्यावेळेला महाविद्यालयामध्ये तिथे महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभागाचा प्रमुख मी होतो. बरोबर. आणि त्यावेळेला असंच होतं की पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये आणि आमचं एक वैशिष्ट्य होतं काही ग्रुप आमच्या लोकांचं. कुणी कसलंही नाटक बसवलं आमच्या मित्रांनी तर ते खाली बसून पाडायचं आणि ते नाटक पाडायला आमचं वैशिष्ट्य होतं. तर एक वेळ सगळ्या कॉलेजच्या मुलांनी त्या सांस्कृतिक विभागात मलाच निवडून दिलं आणि मोठ्या मताने निवडून दिलं आणि सांगितलं की यावेळेचं नाटक करण्यात
तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. असं लोकांनी निवडून दिलं, मी हो म्हणलं. मी त्या नाटकात गेलो आणि नंतर मला कळलं की पहिले 4 वर्ष आम्ही इतरांची नाटकं पाठवत होतो, त्याचा बदला घ्यायला लोकांनी मला निवडून दिलं. आमचं पडदा उघडला आणि आम्ही बोलायला सुरुवात केली. खालून जे शिट्ट्या आणि बिट्ट्या सगळं सुरू झालं आणि आमचं नाटक त्यांनी पाडलं. आम्ही शिकलो असले उद्योग आपण करू नये. वा, तुम्ही परवाच बालगंधर्वमध्ये आपण जी मुलाखत झाली त्यामध्ये म्हणलात की मालिनी राजूरकर किंवा किशोरीताई आमोणकर या तुमच्या आवडत्या गायिका आहेत. तर त्या अनुषंगाने माझा उपप्रश्न असा आहे की ही क्लासिकल गाण्याची आवड तुम्हाला कशामुळे आणि कशातनं आली? पण ती झाली खरी. मला भीमसेन किंवा मालिनी राजूरकर या म्हणजे माझ्या घरी सगळे गायलेले आहेत. दिल्लीमध्ये माझ्या घरी या सगळ्यांचं गाणं वर्षातून एकदा कोणाचं तरी करायची माझी एक पद्धत आहे. त्या निमित्तानं या क्षेत्रातल्या लोकांना भेटता येतं, ऐकता येतं. लताबाईंना ज्या वेळेला भारतरत्न दिलं त्यावेळी मी माझ्या घरी जेवण ठेवलं आणि माझ्या घरी त्यांच्या सन्मानाचं जेवण करून हैदराबादवरनं मी मालिनीबाईंना बोलवलं. लताबाईंनी मालिनीबाईंचं गाणं कधी ऐकलं नव्हतं. त्या दिवशी ऐकल्यावर लताबाई इतक्या खुश झाल्या. त्यामुळे भारतरत्न मला मिळालं, ठीक आहे, याचं समाधान आहे. पण माझी ही मुलगी हैदराबादमध्ये राहून संगीताचा एवढा म्हणजे जतन करण्याची ती खबरदारी घेते, याचा मला भारतरत्नाच्या पेक्षासुद्धा आनंद झाला. आज लताबाईंच्यासारख्या एखाद्या व्यक्तीने एखाद्या कलाकाराच्या संबंधी असं म्हणावं माझ्या घरी, याचा एक वेगळा आनंद असतो. आणि म्हणून भीमसेन आता नाही येते की या सगळ्यांशी माझा सुसंवाद होता. गाण्याला मी जायचो, अजूनही जातो. नाही गेलो तर त्यांच्या रेकॉर्ड्स माझ्याकडे असतात, माझ्याकडे कॅसेट्स असतात. ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मी ऐकत असतो. तुम्ही बऱ्याचदा तुमच्याकडच्या मुलाखतींमध्ये वेगवेगळे टप्पे येऊन जातात, पण ही मुलाखत सर्वत्र जात असताना तुमच्या पेनचा जो संग्रह आहे त्याचा कुठेतरी उल्लेख आलाही असेल. तर हे पेनचा संग्रह करण्याचं मनात कशात ना आलं? माहिती नाही, पण मला पेनची आवड आहे. मी खिशात असे पेन ठेवतो की ते 2-4 रुपयाचे असतात. त्यामुळे ते गेले तर ते कधी वाईट वाटत नाही. पण चांगले पेन मी माझ्याकडे साधारणतः 5-1 हजार पेन असतील. आणि ते पेन म्हणजे नाना फडणवीसाच्या काळामध्ये लेखणी जी वापरायची आणि दौती वापरायच्या त्या सगळ्या दौती माझ्याकडे आहेत तशा प्रकारच्या. त्याच्या लेखण्या माझ्याकडे आहेत, टाक आहेत, बोरू आहेत. आणि लोकांना कळलं मला काय आवडतं, त्यामुळे लोक मला पेन देतात. लताबाईंनी माझ्या 75 वर्ष झालं मला एक पत्र आणि एक संगीतकार आहे जगातला, त्या संगीतकाराच्या नावाने निघालेला पेन पाठवला आणि त्याच्यात लताबाईंचं पत्रही आहे. तर लता मंगेशकरांचं आहे. मला अनेकांनी आता अशा प्रकारची पेन दिली आणि त्याचं मी प्रदर्शन केलं बारामतीमध्ये. आम्ही ते बदलत असतो कारण ती जागा आता कमी पडायला लागली. पण हा पेनचा साठा माझ्याकडे आहे. आणि विशेषतः मी ज्यावेळेस कलकत्ता किंवा लखनौ या भागात जातो त्यावेळी तिथं हे जुने पेन बघायला मिळतात. महाराष्ट्रात कुठं बघायला मिळत नाही, पण तिकडं जास्त बघायला मिळतात. आणि ते मी आवर्जून खरेदी करत असतो. 2 गोष्टी, एक दौत, त्या दौतीचे खूप नमुने असतात. दुसरं मला माहिती नाही, जुन्या लोकांना माहीत असेल, टिप कागद माहिती आहे तुम्हाला? शाई आल्याच्या नंतर टिप कागद, ते टिप कागदच्यासाठी जे वस्तू असते ती आणि पेन, टाक, बोरू या सगळ्यांचं कलेक्शन माझ्याकडे आहे. त्यातलं निम्म कोणीतरी लोकांनी मला दिलेलं आहे, बाकीचं मी खरेदी केलेलं. माझ्या बाजूने एक शेवटचा प्रश्न आणि मग याला समारोपाकडे जाईल अमरीश. तो म्हणजे आपण नॉर्मल माणूस म्हणून आपल्याला ज्या असंख्य गोष्टींनी आनंद होतो, उत्साह मिळतो, तसंच नॉर्मल ह्युमन बिईंग म्हणून अस्वस्थताही येत असेल. आपण आपली अस्वस्थता लपवण्याची कला आपण कशी आत्मसात केली आहे? आपण आपली कधी येणारी अस्वस्थता ही लपवण्याची कला कशी काय आत्मसात केली? नाही, असं की अस्वस्थता काय, जो समाजात राहतो त्याला अनेक प्रश्नाच्या संबंधी आनंदही मिळतो, कधी अस्वस्थताही बघायला मिळते. पण आपण दिसत नाही कधी अस्वस्थ. असं आहे की त्याचं प्रदर्शन करणं म्हणजे समोरच्यांना आणखीन यातना देणं.
आपण यातना कधी देता कामा नये त्याच्या लोकांनी शांत डोक्याने त्या सगळ्या परिस्थितीशी सामना करणं हे आपल्या सरकारला धीर देण्यासारखे. मी तयांशी झुंजताना भोगिले ऐश्वर्य मोठे, असं हे चैतन्यमय आयुष्य शरदरावजींचं. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया, हे आयुष्य शरदरावजींचं. लोकशाहीची व्याख्या जी करतात, डेमोक्रेसी ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल, आदरणीय शरदरावजींची व्याख्या मी अशीच करीन, ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. शेवटी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी एकच सांगेन, तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए. त्याला आव्हान आहे मुलाखतीकारांचा आवाज फार अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले नाहीत.